विठ्ठलांचे मंचावरती आगमन होत आहे। सर्वांना विनंती आहे की टाळ्यांचा कडकडाट त्यांचं स्वागत करायचे आहे। अमृतवाहिनी विद्यापीठाचा हा ऐतिहासिक सोहळा आपण सर्वजण इथे पार पाडत आहोत। विठुरायाच्या नामस्मरणाने या मंगल सोहळ्याला भक्तिमय सुरुवात करत आहोत। श्री राऊत सर यांना विनंती आहे की त्यांनी विठ्ठल नामाचा गजर सुरुवात करावा। चेक हॅलो 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 चेक या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। या संतांचा मेळा गोपाळांचा झेंडा रोविला। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण। कौल घेतला लिहून 100 वर्षे जाण। नांगर धरला सत्वाचा बैल मन पवनाचा झेंडा रोविला। नांगर धरला सत्वाचा बैल मन पवनाचा झेंडा रोविला। या विठूचा उखळण प्रेमाची काढली। उखळण प्रेमाची काढली। स्वस्थ बसूनी सद्गुरु जवळी। स्वस्थ बसूनी सद्गुरु जवळी। प्याला घेतला ज्ञानाचा। प्याला घेतला ज्ञानाचा तोच अमृताचा झेंडा रोविला। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला। पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण। पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण। धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण। धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण। केशवदास म्हणे संतांचा। केशवदास म्हणे संतांचा म्हणे। केशवदास म्हणे संतांचा मेळा पायी गाव मांडला। या विठूचा गजर हरी नामाचा
झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा अतिशय सुंदर अशा विठ्ठल नामाच्या या भक्तिमय गजराने संपूर्ण वातावरण भारावून गेले आहे. श्री राऊत सर व अमृतवाणी मॉडेल स्कूलच्या विद्यार्थिनींचे मनपूर्वक आभार. ज्ञानाच्या प्रकाशाने अज्ञानाचा अंधार दूर होतो, संस्काराच्या वाटेने व्यक्तिमत्व घडते आणि शिक्षणातून समाजाच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त होतो. अशाच ज्ञान, संस्कार, सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांना आपल्या कार्यातून गेली अनेक दशके आकार देणाऱ्या अमृतवाणी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या आज या ऐतिहासिक सोहळ्याला आपण सर्वजण साक्षीदार होत आहोत. आदरणीय उपस्थितीत मान्यवर, संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त, प्राचार्य, विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अमृतवाणी उद्योग समूहातील सर्व पदाधिकारी, आपण सर्वांचे अमृतवाणी विद्यापीठाच्या उद्घाटन समारंभात मनपूर्वक हार्दिक स्नेह स्वागत. आजचा दिवस हा केवळ एका विद्यापीठाच्या उद्घाटनाचा दिवस नाही. आजचा दिवस म्हणजे एका स्वप्नाचा साकार होण्याचा दिवस आहे. ज्या अमृतवाहिनीने शिक्षणाची छोटीशी ज्योत प्रज्वलित करून ज्ञानदानाची सुरुवात केली, त्या ज्योतीची आज एका विशाल ज्ञानदीपात रूपांतर झाले आहे. आजचा हा क्षण अमृतवाहिनीकराच्या मनात अभिमान, आनंद आणि कृतज्ञता निर्माण करणारा आहे. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात विघ्नहर्त्या श्री गणेशाच्या स्मरणाने केली जाते. मी अमृतवाणी इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थिनींना श्री गणेश वंदना सादर करण्यासाठी येथे आमंत्रित करत आहे. ताल, लय, भाव आणि अभिनयाचा सुंदर संगम म्हणजे भरतनाट्यम. या विद्यार्थिनी भरतनाट्यमाच्या सादरीकरणातनं गणेश वंदना सादर करत आहेत. स्तुताय कहाँ चला मैं, आकार लेने लगा ख्वाब मेरा, साकार होते रुका ख्वाब मेरा. मेरे अधूरे काज सारी निदा दबा कर दे तू पूरे आज. सानी दा पा दा पा मगा सा दा नी पा. गणराय ये जीवन हला है जलता हर एक पल गला. हो है गणराय भबकता दिया हूँ, है बुझने लगा हौसला. कदम रुक न जाए, कहीं झुक न जाए, ये सर जो कभी ना झुका.
गणपति गणेश जय जय हे रंभ हो मूल मंत्र एक तेरा नाम जो नमो नमो तुमसे आरंभ सर्व तुम पे ही अंत हो सत्य प्राण पुण्य का प्रमाण हो नमो नमो एक दंत शौर्य मंत्र दीन के सहाय तुम अष्ट नष्ट और दुष्ट दृष्टि के उपाय तुम रिद्धिमान सिद्धिमान सर्व शक्तिमान हो मूल मंत्र एक तेरा नाम जो नमो नमो अप्रतिम. संस्कृती आणि कलेचा हा सुंदर आविष्कार सादर केल्याबद्दल सर्व कलाकारांचे मनपूर्वक अभिनंदन. आज आपण एका नवीन ज्ञानपर्वाची सुरुवात करत आहोत. त्यामुळे ज्ञान, विवेक आणि प्रगतीचे प्रतीक असलेल्या दीपाचे प्रज्वलन करून या सोहळ्याला औपचारिकरित्या आपण सुरुवात करूया. सर्व मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करावी. हा दीप केवळ एका समारंभाचा दीप नसून हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना दिशा देणारा ज्ञानदीप आहे. अमृतवाहिनी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय साहेब, माजी आमदार डॉक्टर तांबे साहेब, ॲडव्होकेट माधवरावजी कानवडे साहेब, त्याचप्रमाणे सिने अभिनेत्री इशिता शर्मा या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्यात. आदरणीय सौ कांचनताई थोरात, सौ दुर्गाताई तांबे, पांडुरंग पाटील घुले, डॉक्टर जयश्रीताई थोरात, आपल्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, लक्ष्मणरावजी कुटे देशमुख साहेब, त्याचप्रमाणे सर्व मान्यवर. अतिथी देवो भव. भारतीय संस्कृतीची महान परंपरा. आजच्या या ऐतिहासिक क्षणी उपस्थितीत असलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत आणि सन्मान करणे हा अमृतवाहिनी परिवारासाठी आनंदाचा व अभिमानाचा क्षण आहे. मी माननीय CEO श्री अनिलजी शिंदे साहेब यांना विनंती करते की त्यांनी आदरणीय साहेब माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांचा सन्मान सत्कार करावा. अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या प्रांगणात होत असणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी आदरणीय डॉक्टर तांबे साहेबांचा सत्कार करायचा आहे. साहेबांना पुन्हा एकदा विनंती आहे की त्यांनी ॲडव्होकेट माधवराव कानवडे साहेब यांचा देखील सत्कार करायचा आहे.
धन्यवाद साहेब. तसेच आदरणीय बाळासाहेबजी थोरात साहेब यांना विनंती आहे की त्यांनी माननीय डॉक्टर रोहिजी डुबे पाटील यांचा सत्कार करावा. साहेब, आपल्याला पुनश्च एकदा विनंती आहे की आपण इशिता शर्मा मुक्कामार फाउंडेशनच्या अध्यक्षा यांचा देखील सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब. यानंतर मी संस्थेचे व्यवस्थापक प्राध्यापक धुमाळ सर यांना विनंती करते की त्यांनी सौ दुर्गाताई तांबे यांचा सत्कार करायचा आहे. धुमाळ सरांना विनंती आहे की त्यांनी सौ कांचनताई थोरात यांचा देखील सत्कार करायचा आहे. सर, आपणास पुनश्च एकदा विनंती आहे की आपण माननीय श्री पांडुरंगजी घुले साहेब यांचा देखील सत्कार करायचा आहे. सर, आपणास विनंती आहे की आपण माननीय लक्ष्मणरावजी गुटे साहेबांचा देखील सत्कार करायचा आहे. सर, आपणास विनंती आहे की आपण माननीय श्री रणजितसिंह देशमुख साहेब यांचा देखील सत्कार करायचा आहे. धन्यवाद साहेब. माननीय सौ शरीवताई देशमुख कार्यकारी विश्वस्त अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था यांना विनंती आहे की त्यांनी सौ मैथिलीताई तांबे यांचा सत्कार करायचा आहे. माननीय सौ मैथिलीताई तांबे, नगराध्यक्षा संगमनेर शहर. मॅडम, आपणास विनंती आहे की आपण माननीय जयश्रीताई थोरात यांचा देखील सत्कार करायचा आहे. धन्यवाद मॅडम. आता मी माननीय डॉक्टर JB गुरव सर, डायरेक्टर अकॅडमिक्स अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था यांना विनंती करते की त्यांनी माननीय श्री सुधाकरजी दोशी साहेब यांचा सत्कार करायचा आहे. सर, आपणास पुन्हा एकदा विनंती आहे की आपण श्री KK थोरात साहेब यांचा सत्कार करायचा आहे. तसेच आपणास विनंती आहे की आपण माननीय श्री विलासजी वरपे साहेब विश्वस्त यांचा देखील सत्कार करायचा आहे. सर, आपणास विनंती आहे की आपण श्री तुळशीरामजी बोर साहेब यांचा देखील सत्कार करायचा आहे. तालुका अध्यक्ष अजय फटांगरे हे देखील इथे उपस्थित आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी सत्कारासाठी मंचावर यायचे आहे. गुरव सरांना विनंती आहे की त्यांनी साहेबांचा सत्कार करावा. गुरव सरांना विनंती आहे की त्यांनी सौ शरीवताई यांचा देखील सत्कार करायचा आहे. पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे खूप खूप स्वागत. धन्यवाद. आणि आता ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, तो ऐतिहासिक क्षण आपल्या समोर आलेला आहे. नूर मोहम्मद शेख उपनगराध्यक्ष यांचा देखील इथे सत्कार होत आहे. शिंदे साहेबांना विनंती आहे की आपण सन्मान सत्कार करावा.
धन्यवाद साहेब. आजपर्यंत अमृतवाणीने अनेक पिढ्यांना शिक्षण दिले, अनेक स्वप्नांना पंख दिले आणि अनेक विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्याची दिशा दिली. आज त्याच प्रवासाला एका नव्या उंचीची जोड मिळत आहे. हा क्षण म्हणजे भूतकाळातील कष्टांची पावती, वर्तमानातील यशाचा उत्सव आणि भविष्याच्या असंख्य शक्यतांची नांदी आहे. आता अमृतवाणी विद्यापीठाचे औपचारिकरित्या उद्घाटन करण्यात येणार आहे. मी सर्व प्रमुख मान्यवरांना नम्र विनंती करते की त्यांनी अमृतवाणी विद्यापीठाचे औपचारिक उद्घाटन करायचे आहे. सर्वांनी टाळ्यांच्या कडकडात या ऐतिहासिक क्षणाचे स्वागत करायचे आहे. रिमोटच्या सहाय्याने आपण फलकाचे अनावरण येथे करत आहोत. साहेबांच्या हस्ते आज या ऐतिहासिक सोहळ्याचे अनावरण आपण करत आहोत. इतिहासातील काही क्षण शब्दात सांगता येत नाहीत, ते अनुभवावे लागतात. आजच्या या ऐतिहासिक प्रवासाचे दर्शन घडवणारा अमृतवाणी विद्यापीठाच्या उद्घाटनाचा विशेष व्हिडिओ आपण पाहणार आहोत. मी टेक्निकल टीमला विनंती करते की त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून अमृतवाणीचा उद्घाटन सोहळा इथे दाखवावा. टाळ्यांच्या कडकडाटात आपण हा सर्वांनी आनंद इथे साजरा करायचा आहे. तसेच अमृतवाणी विद्यापीठात आपला प्रथम कोर्स हा कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी आपण सर्वात आधी इथे उपलब्ध करून देणार आहोत. बीटेक व एमटेक याच्या 1978च्या स्वरूपात. मध्यावर आदरणीय दादा अर्थात वंदनीय भाऊसाहेब संतुजी थोरात यांनी पाहिलेलं एक स्वप्न. या स्वप्नाचं बीज पेरलं गेलं ते दादांच्या एका दूरदृष्टीपूर्ण विचारातून. त्या काळातील संगमनेर आणि परिसरातील दारिद्र्य, निरक्षरता, दुष्काळ आणि बेरोजगारी यावर मात करण्याचा राजमार्ग म्हणजे शिक्षण. हा दादांच्या दूरदृष्टीचा मूर्तिमंत विचार होता. याच विचारातून साकार झाली अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था. शिक्षणाच्या माध्यमातून सामाजिक आणि आर्थिक परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशानं एका छोट्याशा संकल्पनेतून उभा राहिला अमृतवाहिनी संस्थेचा हा विशाल वटवृक्ष. दादांच्या विचारांचा हा समृद्ध वारसा आदरणीय नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली विस्तारत गेला. आणि ही ज्ञानगंगा आदरणीय शरयू देशमुख मॅनेजिंग ट्रस्टीच्या माध्यमातून अधिक समृद्ध होत आहे. विद्या सर्वस्य भूषणम. 50 वर्षांच्या या सुवर्ण महोत्सवी वाटचालीत ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची स्वप्ने रुजवणारी नवी दिशा. अमृतवाहिनी विद्यापीठ याचा मनस्वी आनंद आणि अभिमान आहे. एका स्वप्नातून सुरू झालेली ही वाटचाल आज हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याला आकार देणाऱ्या एका नव्या पर्वाच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचली आहे. पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, ITI, कॉलेज ऑफ फार्मसी, इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, मॉडेल स्कूल, इंटरनॅशनल स्कूल, नीडो कॅम्ब्रिज, मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर आणि फूड टेक्नॉलॉजी अशा सर्व शाखांचा NEP 2020 ला अनुसरून विस्तार होत आहे. अमृतवाहिनी म्हणजे जणू ज्ञानेशाचा परीस, परंपरेचा वारसा, गुणवत्तेची ओळख आणि भविष्याच्या शिक्षणाची नवी दिशा. यानंतर टेक्निकल टीमला विनंती आहे की त्यांनी कॉस्मेटिक टेक्नॉलॉजी हा जो प्रथम कोर्स आपण विद्यापीठात उपलब्ध करून देत आहोत त्याचा व्हिडिओ प्ले करायचा आहे. त्याचे अनावरण आपण आज सगळ्यांसाठी करत आहोत. अमृतवाहिनी शेती अँड शिक्षण विकास संस्था. Amrutwahini Shetty and Shikshan Vikas Sanstha, an institution committed to the overall development of students. Amrutwahini Shetty and Shikshan Vikas Sanstha, an institution committed to the overall development of students. Amrutwahini is bringing its legacy of quality education and 50 years of experience into a new era with the launch of Amrutwahini University. Ever since the results were announced, I've had just one confusion in my mind. Should I choose a traditional course or go for something different and future-oriented? I wish there was a branch that was unique and interesting, and that too in a good college.
Why just wish for it? Amrut Vahini University is now introducing new BTech and MTech programs in cosmetic technology. Here, we can learn the science behind our favorite cosmetic products and turn that interest into a career. And at Amrut Vahini, we get modern laboratories, practical hands-on experience, PhD qualified faculties, and tie-ups with multinational companies, which can also open doors to global career opportunities. And of course, there is the trust built over the last 50 years. Amrut Vahini Shetty and Shikshan Vikas Sanstha's Amrut Vahini University, Sangamner, is introducing programs in cosmetic technology. The BTech in Cosmetic Technology is a 4-year program with 60 seats, while the MTech in Cosmetic Technology is a 2-year program with 20 seats. In addition, BTech and MTech programs in CSE, Artificial Intelligence and Machine Learning will also be introduced soon. With PhD qualified faculty, modern and well-equipped laboratories, advanced technology, 100% placement support, and collaborations with multinational companies in the cosmetic industry, students will have opportunities to build careers at a global level. To give wings to your dreams and achieve your career goals with trusted and renowned guidance in Maharashtra, there is one name, Amrut Vahini University. Secure your admission today. If you have appeared for entrance examinations such as MHT CT, NEET, JEE, you can secure your admission right away. And if you have not appeared for any of these entrance examinations, don't worry. Amrut Vahini has organized the AEE, Amrut Vahini Entrance Exam 2026-27, especially for you. For more information regarding AEE or the admission process, contact us at 799-729-333. अमृतवाहिनी विद्यापीठाच्या कार्याची, अभ्यासक्रमांची, उपक्रमांची, प्रवेश प्रक्रियेची आणि शैक्षणिक संधीची माहिती विद्यार्थ्यांना आणि समाजाला सहज उपलब्ध व्हावी यासाठी विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या संकेतस्थळाचे आपण लोकार्पण करण्यात येणार आहे. टेक्निकल टीमला विनंती आहे की यांनी वेबसाईट लॉन्च करावी. अमृतवाहिनी युनिव्हर्सिटीची वेबसाईट मान्यवरांच्या हस्ते इथे आपण लॉन्च करत आहोत. घडवून आणणारी अमृत वाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था, गुणवत्तापूर्ण शिक्षण व 50 वर्षांपासूनचा अनुभव. अमृतवाहिनी विद्यापीठाच्या डिजिटल युगातील या नवीन पावलासाठी मनपूर्वक शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. आता आपण वळणार आहोत त्या प्रवासाकडे ज्याने आजचा ऐतिहासिक दिवस शक्य केला. या संपूर्ण प्रवासामागील इतिहास, संघर्ष, प्रयत्न आणि यशाचा आलेख आपल्यासमोर मांडण्यासाठी मी आमंत्रित करते डॉक्टर संदीप के निंबाळकर यांना. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित असलेले अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे अध्यक्ष व अमृतवाहिनी युनिव्हर्सिटीचे चान्सलर आदरणीय बाळासाहेब भाऊसाहेब थोरात व इतर सर्व मान्यवर, मंचाच्या समोर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी, प्राचार्य व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, मी डॉक्टर संदीप निंबाळकर टीम सरस्वतीच्या वतीने आपल्यासमोर अमृतवाहिनी विद्यापीठ ही संकल्पना, या संकल्पनाला प्रत्यक्षात आणताना आलेला संघर्ष, सर्वांचं सहकार्य याचा एक प्रवास सांगायला तुमच्यासमोर उभा आहे. अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था याचा जो दैनंदिन कारभार चालला होता त्यावेळेस आदरणीय शरयू मॅम यांनी एक संकल्पना मांडली की अमृतवाहिनी विद्यापीठ ही एक संकल्पना आपल्याला पुढे घेऊन जाता येईल का? जगावर होणारे बदल, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि येणाऱ्या बदलाच्या युगात अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था ही येणारा पुढचा कारभार किंवा येणारा पुढचा भविष्यकाळ कसा निर्माण करू असा एक विचार त्यांनी मांडला. ऑफकोर्स ज्यावेळेस आपण जगाच्या पाठीवर कोणतंही ऑर्गनायझेशन बघतो ते ऑर्गनायझेशन ज्यावेळेस ग्रोथ फेजला असतं, प्रत्येक ऑर्गनायझेशनला काही फेजेस असतात, इंट्रोडक्शन, ग्रोथ, मॅच्युरिटी, सॅच्युरेशन अँड डिक्लाइन. ज्यावेळेस अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेचा हा वटवृक्ष वाढत होता त्यावेळेस ही संकल्पना पुढे आली की आपण विद्यापीठाकडे जायला पाहिजे का?
ज्या ऑर्गनायझेशननी ग्रोथ फेजला याचा विचार केला त्या ऑर्गनायझेशनचा भविष्यकाळ खरंच सुवर्णकाळ त्यांनी बघितलेला आहे, आणि ज्यांनी नाही बघितला त्यांची नोकियासारख्या अशा ऑर्गनायझेशनसारखी स्थिती आज आपण बघतोय. मग ज्यावेळेस हा विचार पुढे आला तर आम्हाला आदरणीय मॅडम असतील, शरोई मॅम असतील, डॉक्टर सातपुते सर असेल, मी असेल आणि JB गुरव सर असेल, यांना एक माहितीचं संकलन आणि एक माहितीचा रिपोर्ट बनवण्याचा आम्ही एक मानस व्यक्त केला. हा रिपोर्ट कसा बनवायचा यासाठी आम्ही महाराष्ट्रातले जे नाविन्यपूर्ण काही जी विद्यापीठं आहे, डॉक्टर DY पाटील असेल, विश्वकर्मा युनिव्हर्सिटी असेल, संदीप युनिव्हर्सिटी असेल, संजीवनी विद्यापीठ असेल, MIT असेल, ह्या सर्वांना प्रत्यक्ष व्हिजिट केली. प्लस याच्यासोबत इथंही न थांबता आम्ही भारतात असलेले नाविन्यपूर्ण जी विद्यापीठे या सर्वांचा आम्ही ऑनलाईन विद्यापीठाचा त्यांच्या वेबसाईटचा आम्ही सर्व अभ्यास केला आणि एक माहितीचं संकलन करून एक रिपोर्ट बनवला. याच्यानंतरची पुढची फेज खूप महत्त्वाची फेज होती. हा रिपोर्ट घेऊन आम्हाला जायचं होतं आदरणीय साहेबांकडं. साहेबांसमोर आम्ही गेलो, याचं डिटेल प्रेझेंटेशन बनवलं. प्रेझेंटेशन बनवलेला आम्हाला कधीही अपेक्षित नव्हता, इतक्या टेक्निकल तांत्रिक प्रश्नांना आम्हाला सामोरं जावं लागलं. साहेबांचा पहिला प्रश्न होता, का अमृतवाहिनी विद्यापीठ? कारण 2025 साली एक्झॅक्टली त्याच वेळेस अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेज, अमृतवाहिनी फार्मसी हे ॲटोनॉमस झालेलं होतं. मग ॲटोनॉमस आणि विद्यापीठ यातला फरक काय? ह्या विद्यापीठाचा माझ्या संगमनेर परिसरात राहणारे किंवा आत्ता सध्याच्या मितीला जे विद्यार्थी ॲडमिशन घेतले, अभ्यास करता, यांना काय फायदा होणार आहे? कारण आपला हेतू हा आर्थिक हेतू नाही. जर तो हेतू असता तर आपण कुठपर्यंत पोहोचलो असतो, हा विचार डायरेक्टली साहेबांनी आम्हाला सांगितलं. ह्या विद्यापीठात नाविन्यपूर्ण काय करू शकतो या सर्व बाबींचा आम्ही लेखाजोखा डिटेल केलेला स्टडी रिपोर्ट साहेबांसमोर प्रेझेंट केला. साहेबांचे काही प्रश्न जे होते हे प्रश्न आपल्याला सांगायला मला नक्कीच आनंद होईल. चायनाच्या इकॉनॉमीमध्ये असणारे विद्यापीठं, त्यांचा असणारा परफॉर्मन्स, साऊथ कोरिया, जापान आणि ह्या धर्तीवर आम्हाला काही प्रश्न उत्तर विचारण्यात आले आणि त्या प्रश्नांचा ज्यावेळेस आम्ही समोर गेलो आणि त्यांच्या प्रश्नांचं ज्यावेळेस आम्ही निरसन केलं त्यावेळेस सर्वजण या मताला सहमत झाले की हो, आपण अमृतवाहिनी विद्यापीठाकडे जायला पाहिजे. आणि त्यावेळेस तयार झाली जी टीम, त्या टीमला नाव देण्यात आलं टीम सरस्वती. ह्या टीमच्या पहिल्या मेंबर होत्या आदरणीय शरोई मॅम, डॉक्टर JB गुरव सर, मी स्वतः, डॉक्टर सातपुते सर, डॉक्टर रमेश हरिभाऊ मोरे आणि प्लस यात मेंबर ॲड होत गेले. डॉक्टर सचिन खर्डे असेल, प्रेरणा मॅडम असतील, प्रवास थोडा पुढं गेला, डॉक्टर रोहितजी डुबे पाटील असतील, आणखीन थोडा पुढं प्रवास गेला. साहेबांनी आम्हाला एक दिवस प्रश्न विचारला की आपण ह्या विद्यापीठात एक्झॅक्टली काय करतो आणि याला मला बघायचं आहे. आणि कळत न कळत साहेब देखील ह्या सरस्वती टीमचा हिस्सा झाले. आणि पुढं जाऊन ज्यावेळेस आज आम्ही ह्या मितीला आलो आहे, आम्हाला खूप आनंद होत आहे की अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्था ह्या परिवारातला प्रत्येक मेंबर ह्या टीमचा सदस्य झाला आहे. आम्हाला DPR बनवायचा पुढचं काम सोपवण्यात आलं. DPR बनवताना ऑफकोर्स आपल्याला काही कन्सल्टंट ज्या या फील्डमध्ये काम करतात ते पण अप्रोच झाले. आम्ही हे ठरवलं की ठीक आहे, संघर्ष आहे, DPR आपण कॉपी पेस्ट कोणाचा करू शकत नाही. त्यात इकॉनॉमिकल फिजिबिलिटी असते, फायनान्शियल फिजिबिलिटी असते, लँड रिमार्क असतात, बिल्डिंगच्या काही कंडिशन्स असतात. या ठिकाणी आम्हाला काझी हे जे आर्किटेक्चर आहे यांची खूप मदत झाली. हर्षल गुंदेचा जे आपले CA यांनी खूप टेक्निकल पद्धतीने आम्हाला फायनान्शियल स्टेटमेंट बनवून दिले आणि त्या पद्धतीने आम्ही खूप सारे रिपोर्ट बघून एक चांगला 578 प्लस पेजेसचा आम्ही रिपोर्ट बनवला. रिपोर्ट खरंच खूप चांगला बनवला. हा आमचा रिमार्क नव्हता. ज्यावेळेस आम्ही पुढं जात राहिलो, पुढची फेज आली प्रेझेंटेशन, मंत्रालयातील प्रेझेंटेशन. या प्रेझेंटेशनच्या अगोदर एक दिवस अचानक आम्हाला सांगण्यात आलं की आता तुम्ही एक काम करा, सर्व प्रिन्सिपल लोकांसमोर प्रेझेंटेशन द्या. खरंच माझं ते प्रेझेंटेशन अजिबात चांगलं झालं नाही. ह्या एका इम्पॅक्टमध्ये साहेबांनी आम्हाला कारखान्याच्या गेस्ट हाऊसला बोलवलं, मला प्रेझेंटेशन दाखवा एकदा. प्रेझेंटेशन दिलं आणि प्रेझेंटेशन दिल्यानंतर साहेबांनी सांगितलं की निंबाळकर, आता तुम्ही हे प्रेझेंटेशन देणार आणि सरस्वती टीम ही तुम्हाला बॅकअप करणार. 13 मे 2026 आम्ही मंत्रालयात प्रेझेंटेशनला होतो. आदला दिवस, त्याच्यानंतरचा दिवस, खरंच खूप सारा प्रेशर होता. मला सर्व उपस्थित प्रेक्षकांना या प्रेझेंटेशनचा एक खरा अनुभव सांगायचा आहे. प्रेझेंटेशन आमचं होतं 11:30 वाजता. ॲडिशनल सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी, रिटायर व्हाईस चान्सलर प्लस चार्टर्ड अकाउंटंट हे सर्व लोक त्या प्रेझेंटेशनला उपस्थित होते. प्रेझेंटेशनला खरंच खूप तांत्रिक प्रश्न विचारण्यात आले. ज्यावेळेस आम्ही मंत्रालयाच्या आत शिरलो, तिथूनपासून प्रेझेंटेशन होईपर्यंत आम्ही सर्व बाबी
अमृतवाहिनीचा जो 48 ते 50 वर्षाचा इतिहास आहे, आपण डॉक्युमेंटली खूप स्ट्रॉंग आहोत. मार्केटमध्ये आपलं नाव खूप चांगलं आहे. याचा आम्हाला इनडायरेक्ट बेनिफिट त्या प्रेझेंटेशनला झाला. आम्ही प्रेझेंटेशन दिलं. प्रेझेंटेशन दिल्यानंतर एक रिपोर्ट आला प्रेझेंटेशनच्या बद्दलचा. त्या प्रेझेंटेशनच्या रिपोर्टवर हे मार्क करण्यात आलं, द प्रेझेंटेशन डिलिव्हर्ड बाय अमृतवाहिनी शेती शिक्षण विकास संस्था, इट इज एक्सलंट. हे प्रेझेंटेशन एक्सलंट का झालं? खरंच मंत्रालयात माझी पहिली वेळ होती. मी याच्यापूर्वी मंत्रालय कधी बघितलेलं नव्हतं. आमच्या टीमची पण पहिलीच वेळ होती. त्या मंत्रालयात गेल्यानंतर 40 वर्षात जी सावली आम्हाला पाहायला भेटली, ज्या पद्धतीने लोकांना आम्हाला सन्मानपूर्वक वागणूक दिली. तुम्ही संगमनेरहून आले, तुम्ही बाळासाहेब थोरात साहेबांच्या कार्यक्षेत्रातून आले. आपले डॉक्युमेंट सर्व त्यांनी प्रश्न विचारायला कुठेच कुचराई नाही केली. त्यांनी सर्व प्रश्न विचारले, त्या प्रश्नांचे आपण उत्तर दिले. पण ज्या पद्धतीने आम्हाला तिथं ट्रीटमेंट भेटली, सन्मान भेटला आणि ज्या पद्धतीने आम्हाला वागणूक भेटली, खरंच आम्हाला असं वाटलं की मंत्रालयात आम्ही एका सावलीत चालतोय. एक आमच्यात आत्मविश्वास जागृत झाला. त्या आत्मविश्वासामुळे आम्ही प्रेझेंटेशन चांगलं दिलं आणि म्हणून तो आम्हाला रिमार्क भेटला. पुढची कमिटी होती स्क्रुटिनी कमिटी. स्क्रुटिनी कमिटीला जे मंत्रालयात आपण दाखवतो ते सर्व डॉक्युमेंट इथे येऊन चेक केले जातात. आम्हाला प्रामाणिकपणे सांगायला आवडेल, आमची खूप धावपळ झाली. आम्हाला ते डॉक्युमेंट अरेंज करणं, कारण आपण कुणाची मदत नाही घेतली. ऑफकोर्स आपण मार्गदर्शन घेतलं, पण ज्या डे टू डे ॲक्टिव्हिटीने ह्या आपण स्वतः बनवलेल्या होत्या, त्या बनवून त्या DPRमध्ये दाखवल्या होत्या. आणि कमिटी ज्यावेळेस आली, आम्हाला सर्व डॉक्युमेंट आपण दाखवले, पण त्यामध्ये आम्हाला थोडा मॅनेजमेंटचा अभाव जाणवला. आणि त्यानंतर आम्ही पुढे आलो सेक्रेटरी लेवल कमिटीला. झालेल्या चुका आम्ही सगळ्या करेक्ट केल्या. सर्व प्रेझेंटेशनमध्ये ज्या गोष्टी आम्हाला दाखवायच्या होत्या त्या आम्ही परिपूर्ण पद्धतीने दाखवल्या. चेकलिस्ट व्यवस्थित बनवली. मंत्रालय आणि अमृतवाहिनी याच्यातला जो कॉन्टॅक्ट पर्सन जे आम्हाला दिले होते ते होते बाचकर सर. अगदी चांगल्या पद्धतीने मंत्रालयातले अधिकारी, अमृतवाहिनीचे जे अधिकारी होते त्यांच्याशी व्यवस्थितपणे संपर्क, त्यांनी कोऑर्डिनेशन घडून आणला. आणि त्या पद्धतीने आम्ही सर्व डॉक्युमेंट अगदी चांगल्या पद्धतीने बनवले. ते बनवलेले डॉक्युमेंट कमिटीसमोर सादर केले आणि कमिटीला एकही म्हणजे कोणताही क्रॉस क्वेश्चन किंवा कोणत्याही प्रश्नाचं आपण अनउत्तरित राहिलो नाही. सर्व फाईल एकदम करेक्ट आणि कमिटीने जाताना आपल्याला खूप चांगला रिमार्क दिला. पुढं आलो आम्ही. पुढं आल्यानंतर काही कंप्लायन्सेस होते. एक वेळ अशी आली ना की आम्हाला वाटलं की हे विद्यापीठाचं स्वप्न 2025मध्ये आम्ही स्टडी रिपोर्ट बनवला. 2026मध्ये आम्ही पुढं चाललो होतो. एक मोमेंट अशी आली ना का विद्यापीठाचं स्वप्न काहीतरी आम्हाला दुसरं दिसायला लागलं. कारण कमिटीने आम्हाला प्रश्न विचारला होता की स्किल बेस्ड एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट हे कुठं आहे तुमच्याकडं? आम्ही मग सांगितलं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स येतं आहे, IT येतं आहे, कम्प्युटर येतं आहे. पण यामध्ये सर्वात पुढं आलेला कोर्स आदरणीय रोहित दुबे पाटील सर असतील, डॉक्टर MJ चव्हाण असतील, डॉक्टर शिरभाते सर असतील, यांनी एक कोर्स पुढं आणला. तो होता कॉस्मेटॉलॉजी. $350 मिलियन वर्ल्ड वाईड मार्केटमध्ये त्याची आज वर्थ आहे. येणाऱ्या मार्केटमध्ये तो $700 बिलियन व्यवसाय होणार आहे. आणि तो कोर्स आपण सिलेक्ट केला आणि तो कोर्स आज आजूबाजूला असा कुठेही तो कोर्स अवेलेबल नाही. आणि त्या कोर्सला ज्यावेळेस आपण कमिटीसमोर प्रेझेंट केलं, त्या कोर्सला चांगल्या पद्धतीने एक ॲप्रिशिएट करण्यात आलं आणि आपण पुढे गेलो. या सर्व मार्गावर आम्हाला खूप साऱ्या लोकांचं मार्गदर्शन झालं. खूप लोकांनी आम्हाला सहकार्य केलं. अगदी नामदेव गायकवाड असेल, अगदी 11 वाजता आम्हाला पूर्ण कॅम्पस तयार पाहिजे होता. रात्री 11, 12 वाजेपर्यंत उभं राहून त्यांनी आम्हाला कॅम्पस बनवून दिला. आदरणीय आपल्या संस्थेचे CEO असतील अनिलजी शिंदे साहेब, धुमाळ सर असतील, गुरव सर असतील, मुंडे सर असतील, मयूर मुंडे सर, कदाचित माझ्याकडून काही नावं राहून जातील. या सर्व लोकांनी आम्हाला ऑन द स्पॉट खूप मदत केली. आणि विद्यापीठाची परवानगी आल्यानंतर त्या मोमेंटला आज आपली वेबसाईट तयार आहे, ॲडमिशनची प्रोसेस तयार आहे. ॲडमिशन घेण्यासाठी प्रत्येक मुलांनी जर काही इन्क्वायरी केली त्यासाठी कन्सल्टन्सी रूम तयार आहे, कन्सल्टंट तयार आहे, आपण काउन्सिलिंग रूम तयार आहे. आणि या पद्धतीने आपण आपल्या ॲडमिशनला सुरुवात केली आहे. आणि शुक्रवारी आपलं पहिलं ॲडमिशन कॉस्मेटॉलॉजीचं झालेलं आहे. खूप साऱ्या इन्क्वायरीज आपल्याकडे येत आहे. आपण जे कोर्स सिलेक्ट केले आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाने, सर्वांच्या मार्गदर्शनाने स्किल बेस्ड एज्युकेशन आपण देण्याचा प्रयत्न करणार आहे. या धर्तीवर पूर्ण अमृतवाहिनी विद्यापीठाचा प्रवास झाला. डायरेक्टली इनडायरेक्टली खूप साऱ्या लोकांनी आम्हाला यात मदत केली. सर्वांचे मी अमृतवाहिनी टीमच्या वतीने, सरस्वती टीमच्या वतीने, विद्यापीठाच्या वतीने हार्दिक आभार मानतो आणि येणाऱ्या भविष्यासाठी आपल्याला शुभेच्छा देतो. धन्यवाद.
अमृतवाणीच्या प्रेरणादायी प्रवासाची माहिती दिल्याबद्दल डॉक्टर निंबाळकर सर आपले मनपूर्वक आभार. ज्ञान, शिक्षण आणि नव्या पिढीच्या भविष्याशी संबंधित विचार मांडण्यासाठी मी मनमिळावू व्यक्तिमत्व माननीय डॉक्टर रोहिजी डुबे पाटील यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. आदरणीय लोकनेते माननीय बाळासाहेबजी थोरात, आदरणीय व्यासपीठ. व्यासपीठाचं वैशिष्ट्य असं आहे की आज इथं 3 जोडपे व्यासपीठावरती आहेत. श्री व सौ थोरात साहेब, श्री व सौ तांबे साहेब आणि आमचा राजहंसचा जोडा श्री व सौ देशमुख. ब्रह्मा विष्णू महेश जोडीसह उपस्थित राहण्याचा हा विलक्षण योग ह्या व्यासपीठावरती आहे. मला वाटतं व्यासपीठावरती उपस्थित असलेल्या सर्व लोकांमध्ये वयाने सर्वात लहान मी असावा, कर्तृत्वाने पण मी सर्वात लहान असेल. परंतु आज एका वैशिष्ट्यपूर्ण दिवशी श्रावण षष्ठी, आज श्रीयाळ षष्ठी आहे आणि श्रीयाळ राजा हा, मी शिवलीलामृत कायम वाचतो, श्रीयाळ राजा हा ह्या भूखंडावरती होऊन गेलेला सगळ्यात दानशूर राजा होता आणि 2 प्रकारचं दान फार मोठ्या प्रमाणात ह्या राजाने केलं. ते म्हणजे ज्ञानाचं आणि अन्नाचं. अशा श्रीयाळ षष्ठीच्या दिवशी 18 ऑगस्टला ह्या विद्यापीठाचं लोकार्पण होणं, ह्या विद्यापीठाची अनाऊन्समेंट होणं हा काही निवळ योगायोग नाही. मी भगवद्गीतेचा फार मोठा नाही म्हणणार, मी भगवद्गीतेचा अभ्यासक आहे आणि भगवद्गीतेमध्ये 18 पैकी 3 अध्याय हे फक्त ज्ञानावरती लिहिले गेलेले आहेत. अध्याय 2 सांख्यायोग म्हणजे ज्ञानयोग, अध्याय 4 ज्ञानकर्म संन्यास योग आणि अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. इतकं अनन्यसाधारण महत्त्व ज्ञानाला आहे. संगमनेरचा रहिवासी असल्यामुळे, पेमगिरी गावाचा असल्यामुळे मी मनापासून थोरात कुटुंबाचे आभार मानतो की त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ज्ञानदानाचं काम या भागामध्ये केलं. माझ्या आधी जे डॉक्टर निंबाळकर बोलले ते पेशाने शिक्षक आहेत, गुरुजी आहेत. मी तितका सिरियस फार वेळ बोलू शकत नाही. हसा आणि हसवा हे माझं कायम ब्रीदवाक्य साहेब राहिलेलं आहे. अनेक वेळा चर्चा करताना साहेबही खूप हसवतात. भारतातलं पहिलं कॉलेज 1817 राजा राममोहन रॉय यांनी हिंदू कॉलेज कोलकात्यामध्ये स्थापन केलं आणि पहिली युनिव्हर्सिटी 24 जानेवारी 1857 युनिव्हर्सिटी ऑफ कोलकाता म्हणून भारतामध्ये स्थापन झाली. आज मितीला भारतामध्ये साधारण 500 विद्यापीठ आहेत. त्यापैकी 50 विद्यापीठ हे महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्या 50 विद्यापीठांपैकी साहेब 25 विद्यापीठ हे स्टेट प्रायव्हेट युनिव्हर्सिटी, जो दर्जा अमृतवाहिनी युनिव्हर्सिटीला आहे असा आहे. परंतु अमृतवाहिनी युनिव्हर्सिटीचं एक वैशिष्ट्य आहे. 13 मे 2026 पहिलं प्रेझेंटेशन झाल्यानंतर 11 ऑगस्ट 2026 कमेन्समेंटची परवानगी येणारी देशातली एकमेव आणि पहिली युनिव्हर्सिटी ही अमृतवाहिनी युनिव्हर्सिटी आहे. जूनचे 30, जुलैचे 31, ऑगस्टचे 11 आणि 18 दिवस मेचे हे ह्या टीम सरस्वतींनी कसे घालवलेत आणि साहेबांनी त्यांना कसा पाठिंबा दिला आहे. कारण मी या टीमला हसताना पाहिलं आहे, मी या टीमला रडताना पाहिलं आहे. परंतु
हे ज्या लोकांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं आहे, त्याच्यातले एक सद्गृहस्थ व्यासपीठावरती बसलेत. आमच्या पेमगिरीचा सगळ्यात लाडका जोडा दुर्गाताई आणि डॉक्टर तांबे साहेब. ज्या दिवशी पहिली स्क्रुटिनी कमिटी आली, साहेब आणि डॉक्टर साहेब सत्काराला आले. साहेबांनी सत्कार केला आणि कमिटीवरती प्रेशर येऊ नये म्हणून साहेब निघून गेले. आणि कॉरिडॉरमध्ये मी कमिटीच्या बरोबर बोलत होतो. डॉक्टर साहेबांनी मला सांगितलं, रोहित मी पण आता निघतो. आणि निघत असताना कदाचित त्यांनी ही चर्चा ऐकली की काहीतरी फार इंटेन्स चर्चा चालू आहे, काही डॉक्युमेंट्स कमिटी मागते आणि मला घाई आहे आणि मी निघतो असं सांगणारे डॉक्टर साहेब नेहमीच्या मायेप्रमाणे 2 तास तिथे ठाण मांडून आमच्यासाठी बसले. युनिव्हर्सिटीचं इन्स्पेक्शन कमिटी जोपर्यंत वेल्हाळ्याला जाऊन करत नाही तिथपर्यंत साहेब थांबले. आणि ज्या वेळेला डॉक्टर साहेबांनी हे ऐकलं की हे होऊ शकेल, त्यावेळेला बाहेर मला शेक हँड करून म्हणाले, निघू का मी रोहित आता. इतके विनम्र आमचे डॉक्टर साहेब, इतके प्रेमळ डॉक्टर साहेब. 2 तास ते थांबून राहिले. मी मनापासून धन्यवाद देतो सर. ज्या पद्धतीने हा सगळा आकड्यांचा लेखाजोखा CA गुंदेच्या, हर्षल गुंदेच्यांनी मांडला. अतिशय पॉझिटिव्ह CA आहेत ते. त्यांना कुठलीही गोष्ट विचारली की ते 2च गोष्टी सांगतात. आपल्याकडे आहे, देऊ ना आपण. अरे मग इतका वेळ कुठं ठेवलं आहे, द्या ना लवकर, असं आम्ही त्यांना कायम सांगतो. परंतु सरस्वती टीमच्या व्यतिरिक्त ज्या काही लोकांनी खरंच खूप कष्ट घेतले, त्याच्यामध्ये हर्षल गुंदेच्या, बाचकर सर, वरपे सर, राज काझी सर आणि संस्थेतली लोक तर निश्चित त्याच्यामध्ये होती. त्यांचं अनेक वेळेला कौतुकही झालेलं आहे. 8 तारखेला ह्या अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचा फाउंडेशन डे असतो. आणि साहेबांनी असं सांगितलं त्या दिवशी स्टेजवरून की आता जबाबदारी वाढलेली आहे. साहेब मी असं नमूद करू इच्छितो, आता जबाबदारी नाही, संधी वाढलेली आहे. फक्त ह्या संधीचं रूपांतर अहंकारात होऊ नये एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. महाराष्ट्रातल्या जे काही कमी परिवार आहेत, ज्यांनी 3ऱ्या पिढीपर्यंत विकासाची गंगा ओढावत आणलेली आहे, त्याच्यापैकी एक कुटुंब हे थोरात कुटुंब. आणि अलीकडेच मला वाटतं स्टेजवरती जयाताई पण बसल्या आहेत. जयाताईंना मी अलीकडेच भेटलो, फार काही ओळख माझी नव्हती, पण 2-3 वेळेला मी त्यांना ज्या वेळेला भेटलो त्यावेळी असं संध्याकाळी 7-8 वाजता भेटलो. पूर्ण दिवस काम करून आलेली ती माऊली इतकी फ्रेश, इतकी एनर्जेटिक. मला इतकं कौतुक त्यांचं वाटतं की एक लेख विकासाची गंगा पुढे नेऊ पाहते, त्याच वेळेला आमची दुसरी माऊली शरयूताई देशमुख ज्ञानाची गंगा आपल्या वडिलांकरता पुढे नेऊ पाहते. मला वाटतं त्यांच्यासाठी सुद्धा टाळ्यांचा गडगडाट व्हायला पाहिजे. आणि मला असं वाटतं शरयूताई की 9 ऑगस्टला तुमचा वाढदिवस झाला. एखाद्या वडिलांनी ह्याच्यापेक्षा चांगली वाढदिवसाची गिफ्ट काय द्यावी की बापाने लेकीला डायरेक्ट युनिव्हर्सिटीज गिफ्ट करून टाकले. आणि कर्तृत्व गाजवण्याची मोठी संधी शरयूताईंना त्यांनी दिली. मैथिलीताईंची माझी ओळख नाही, पण सत्यजित दादांची माझी खूप चांगली ओळख आहे. एक निरोप भावाला द्या की ह्या वेळेला भाऊबीज जरा जोरात होऊ द्या, बहिणींनी मोठं कर्तृत्व केलं आहे. आणि आमचे रणजित दादा बसलेत, बऱ्याच वेळा आम्ही चर्चा करतो, दादा आमच्या माऊलीसाठी पाडवा पण ह्या वेळेला जोरात होऊ द्या. संत तुकाराम महाराजांची एक ओवी आहे, अर्थे विन पाठांतर कासय करावे, व्यर्थचे मरावे घोकुनिया. संत तुकाराम महाराजांचं शिक्षणावरचं विपुल लेखन जर कोणी वाचलं
तर उत्तुंग असं लेखन त्यांनी त्या काळी करून ठेवलेलं आहे. आणि MIT अमृतवाहिनी युनिव्हर्सिटीच्या निमित्ताने मी ज्यावेळेला महाराष्ट्र प्रायव्हेट युनिव्हर्सिटी ॲक्ट वाचला त्यावेळेला मला खरंच मनापासून असं वाटलं की तुकाराम महाराजांच्या पासून प्रेरित होऊन हा ॲक्ट लिहिलेला नसेल ना, परंतु फार लवकर मला त्याचं सुकृत दर्शन पाहायला मिळालं. जसं निंबाळकर सरांनी सांगितलं की सरस्वती टीम आणि अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचे सगळे पदाधिकारी वेगवेगळ्या ठिकाणी वावरत असताना एक अदृश्य वलय त्यांच्या भोवती होतं. आणि ते अदृश्य वलय म्हणजे लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब. एखाद्या कर्मयोगीने जर ज्ञानयोगी होण्याचं ठरवलं तर ते काय करू शकतात ह्याचं मूर्तिमंत उदाहरण साहेब प्रचंड कर्मयोगी आहेत. मी ज्या ज्या वेळेला साहेबांबरोबर बसतो साहेब वेळ अशी देतात, आता आपण 15 मिनिटात उरकू. आणि मला असं वाटतं की 15 मिनिटात आता हे कसं उरकणार. आणि माझा हातभर कागद मोठा असतो, 20 पॉईंट लिहिलेले असतात. आणि मला असं लक्षात येतं की ते 20 मुद्दे ज्याला आपल्याला 2 तास लागले विचार करायला ते साहेबांनी 15 मिनिटात उरकलेले आहेत. इतक्या बारकाईने साहेबांनी प्रत्येक गोष्टीवरती लक्ष दिलं, अजिबात स्वतःकडे क्रेडिट न घेता. आणि जसं निंबाळकर सरांनी सांगितलं की एक वेळ अशी आली होती की खरंच मलाही वाटत होतं की आता कदाचित हे युनिव्हर्सिटीचं स्वप्न धुसर असेल, कदाचित हे होणार नाही. त्यावेळेला प्रत्येक बदल स्वीकारून एकच माणूस, तरुण तडफदार माणूस उभा राहायचा आमच्या पाठीमागे. फोन करायचे मला, काय नाही ते होऊन जाईल, तुम्ही करा. ते म्हणजे थोरात साहेब. कितीही प्रेशर असलं, कितीही टेन्शन असलं, साहेबांना फोन केला, साहेब म्हणायचे ते तुमचं बरोबर आहे, करू ना आपण, थांबा, मला सांगा, मला समजून सांगा. साहेबांना आपण समजून सांगितलं की साहेब ताबडतोब त्याचं उत्तर द्यायचे. मग थोड्या दिवसांनी मला लक्षात आलं की अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेचा AI हा अमृत कुटीत बसलेला असतो, ह्याच्याकडे सगळी उत्तरं तयार असतात. साहेब मी खूप लहान आहे आणि आपण मला युनिव्हर्सिटीच्या कामात सामील करून घेतलं. मी आता सांगू शकत नाही की साहेबांनी किती विश्वास साहेबांनी आणि शिंदे साहेबांनी माझ्यावर दाखवला. कारण बरीच पत्रं आम्हाला मंत्रालयामध्ये सबमिट करायला लागली. सगळी पत्रं साहेबांना वाचून दाखवण्याचा वेळ नसायचा. साहेबांना आणि शिंदे साहेबांना मी विनंती करायचो आणि अक्षरशः ज्याला आपण 0 मिनटं म्हणतो अशा 0 मिनटामध्ये ते पत्र सही करून आलेलं असायचं. इतका विश्वास माझ्यासारख्या लहानग्या मुलावरती साहेब आपण दाखवला. मला ह्या अमृतवाहिनी विद्यापीठाकरिता काम करण्याची संधी आपण दिली. मी मनापासून साहेब आपले शरयूताईंचे, डॉक्टर साहेबांचे आभार मानतो. आणि एक विशेष नाव मी संपवण्यापूर्वी, माझं भाषण संपवण्यापूर्वी घेऊ इच्छितो की लेकीच्या कौतुकाला माऊली येतेच. आणि शंकर म्हणा, विष्णू म्हणा, कायम शरयूताईंच्या पाठीमागे उभे होते. पण महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वतीच्या स्वरूपात आज कांचनताई इथे आल्या. मला वाटतं एकदा टाळ्यांनी जोरदार फक्त त्यांच्या एकट्यांसाठी आपण टाळ्या वाजवायला पाहिजेत. आणि हा जसा अमृतवाहिनीचं उद्घाटन आहे तसं मला वाटतं ज्या माऊलीनी हे स्वप्न पाहिलं त्या माऊलीचा सुद्धा हा कौतुक सोहळा आहे. त्याच्यामुळे एकदा शरयूताईंसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आपण सगळ्यांनी, डॉक्टर साहेबांनी मला ही संधी दिली, माझ्यावरती एवढा विश्वास ठेवला. मी फार नम्रपणे त्यांचे आभार मानतो. मी पुन्हा एकदा अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेला, अमृतवाहिनी युनिव्हर्सिटीला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि ही युनिव्हर्सिटी येणाऱ्या काळामध्ये देशातली सगळ्यात चांगली युनिव्हर्सिटी होईल असा विश्वास मी व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद सर. आपल्या प्रेरणादायी विचारांसाठी मनपूर्वक धन्यवाद.
मी आता एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष माननीय जयश्रीताई थोरात यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार. प्राऊडली खरं आज म्हणावं असं वाटतं, अभिमानाने मी इथे उभी राहून म्हणते, अमृतवाहिनी विद्यापीठ उद्घाटन सोहळ्यासाठी आज आपण सर्व अमृतवाहिनी परिवाराचे सर्वजण आज इथे उपस्थित आहोत. ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय ते आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेब, माननीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब, आमच्या आई माननीय सौ कांचनताई थोरात, आमच्या आत्याबाई माननीय दुर्गा आत्या तांबे, उपस्थित असलेले ॲडव्होकेट माधवराव कानवडे, माननीय पांडुरंग घुले साहेब, माननीय डॉक्टर रोहितजी डुबे सर, माननीय रणजितसिंह देशमुख साहेब, आत्ताच ज्या इथे आल्या होत्या आणि त्या अभिनेत्री आहे असं इंट्रोडक्शन झाल्यानंतर सगळे एकामेकाकडे बघत होते, कुठंतरी बघितल्यासारखं वाटतंय. त्या इशिता शर्मा, डॉक्टर मैथिलीताई तांबे, जिचं खरंच कौतुक केलं पाहिजे, कारण तिची मेहनत मी बघितलेली आहे, तिची जिद्द मी अनुभवलेली आहे. ती माझी मोठी बहीण शरयू अक्का देशमुख, उपस्थित असलेले लक्ष्मणराव कुटे साहेब, नूर मोहम्मद शेख, माननीय सुधाकर जोशी साहेब, आपले तालुका अध्यक्ष माननीय अजय भाऊ फटांगरे, के थोरात साहेब, घुगरकर साहेब, विलासदादा वरपे, तुळशीराम दादा भोर, चंद्रकांत दादा कडलग, रावसाहेब डुबे आणि सर्व मान्यवर, नितीनजी अभंग आहेत, निखिलजी पापडेजा आहेत. खरं ह्या कार्यक्रमाची आणि ह्या संस्थेची नेहमीच धुरा सांभाळणारे अनिलजी शिंदे, धुमाळ सर, गुरव सर, वागे सर आणि सर्व विभागाचे सर्व प्राचार्य, शिक्षक इतर कर्मचारी, पत्रकार बंधू आणि उपस्थित असलेले सर्वच माझा अमृतवाहिनी परिवार. खरं तर आज असं वाटतंय जरा स्टुडंट्सला मिस करते मी. ह्या कलामंचला जेव्हा आपण बसतो तेव्हा समोर बऱ्याचदा स्टुडंट्स असतात आणि स्टुडंट्सची एवढी एनर्जी ह्या कलामंचमध्ये ती असते, त्यांचा आवाज गुंगत असतो, ते स्टुडंट्स मी आज मिस करते. आहे का स्टुडंट्स इन द हाऊस? आवाज नाही आला मला. स्टुडंट्स इन द हाऊस? ओके. हे तर अधिकृत स्टुडंट्स आहेत, विद्यार्थी ना, ते फार्मसीच्या मुली दिसत आहेत का MBAच्या मुली दिसत आहेत. तर मी आय एम शुअर की स्टुडंट्स आणि इन द हाऊस आणि थोडंसं माझं इंग्लिश जेनझी स्लँग थोडंसं तुम्ही सांभाळून घ्याल. पण मी असं मानते की आपण सर्वजण आयुष्यामध्ये आणि आयुष्यभर हे विद्यार्थी असतोच. त्याच्यामुळे आर देअर एनी स्टुडंट्स इन द हाऊस? बाई मी सुद्धा स्टुडंट आहे, अक्कासुद्धा स्टुडंट आहे आणि इथे बसलेला प्रत्येक माणूस, मग ते पांडू नाना घुले असतील किंवा लक्ष्मणराव कुटे असतील किंवा आपले साहेब असतील, रोज काहीतरी नवीन शिकत असतो आपण. त्याच्यामुळे जीवनामध्ये आपण किती मोठं झालं तरी त्या मनातला जो विद्यार्थी आहे ना त्याला विसरायचं. आता टीचर सारखं मला तुमच्याकडनं बोलून घ्यावं लागणार. आर देअर एनी स्टुडंट्स इन द हाऊस? वा, चला आता कुठं असं एनर्जी जी आहे म्हणजे बॅटरी लाईफ चार्ज झालेली वाटतीये मला. खरं आज आपल्या सर्वांसाठी खूप खूप अभिमानाची गोष्ट आहे की आपली अमृतवाहिनी युनिव्हर्सिटी ही नावारूपाला आलेली आहे.
आणि त्याचबरोबर पहिला कोर्स आपला कॉलेजचा जो की BTech MTech कॉस्मेटॉलॉजी तो सुरू होत आहे. खरं तर 48 वर्ष झालेली आहे ह्या संस्थेला आणि ह्या संस्थेने म्हणजे कॉलेज आपलं इंजिनिअरिंग कॉलेज जेव्हा मंजूर झालं वसंतदादा पाटलांनी आपल्या बाबांना सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साहेबांना जेव्हा हे कॉलेज घेण्यासाठी बोलवलं तेव्हा त्यांनी विचारलं भाऊसाहेब आहे का पैसे आहेत कॉलेज सुरू करण्यासाठी लँड आहेत 200 एकर की काय लागत 25 एकर लागत होती आपल्याकडे काहीच नव्हतं तरी बाबांनी सांगितलं हो साहेब आपल्याकडे सगळं आहे कारण त्यांना विश्वास होता हा संगमनेर तालुका ह्याला पाहिजे आपण काहीतरी नवीन करत राहायला पाहिजे ह्या तालुक्याला गरज आहे. त्यांनी कुठून अरेंज केली आणि एका दिवसामध्ये उत्तर पाठवलं साहेब आमची सगळी तयारी आहे तुम्ही कॉलेज आम्हाला द्या. तेव्हा आपण विचार पण करू शकत नव्हतो की आपलं अमृतवाहिनी कॉलेज हे कसं म्हणजे जिथे सगळेजण शेतीमध्ये बिझी आहेत मुलं जे कोणी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ते बाहेर जात आहेत तिथून सुरुवात झालेली आपली एक छोट्याशा पत्राच्या शाळेमध्ये सुरुवात झालेली आज एवढं भव्य दिव्य कॅम्पस आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे 200 एकरहून अधिक एकरवरती पूर्ण कॅम्पस हे आपलं विस्तारलेलं आहे. हा अमृतवाहिनी परिवार हा सर्वत्र आहे आणि एवढे स्टुडंट्स प्रत्येक गावामध्ये जेव्हा मी फिरत असते ग्राउंडवरती जेव्हा मी असते तेव्हा मला प्रत्येक घरामध्ये एक तरी इंजिनियर आपल्या अमृतवाहिनी संस्थेमधनं भेटतोच. अक्का जेव्हा देशामध्ये आणि विदेशामध्ये जेव्हा ती जाते आणि ॲल्युमिनीजसाठी ती आव्हान देते की आम्ही येतोय निरोप पाठवते तर कितीतरी ॲल्युमिनीज तिला भेटत असतात देशात विदेशात सगळीकडे हे आपल्या अमृतवाहिनी परिवाराची मुलं मुली हे ग्लोबल लेवलला पोहोचलेले आहेत. हे छोटंसं लावलेलं रोपटं एवढं मोठं वटवृक्ष झालेलं आहे आणि ह्या वटवृक्षाला आज एक नवी ओळख भेटली त्या अमृतवाहिनी युनिव्हर्सिटीच्या नावाने. मला खात्री आहे की ही युनिव्हर्सिटी आपली फक्त राज्याच्या नाही देशाच्या पातळीवरती आणि जगाच्या पातळीवरती ओळखली जाईल. थोड्याच दिवसामध्ये जास्त दिवसही त्याला लागणार नाही अशी मला खात्री आहे. खरं तर आत्ता ॲडमिशनचा काळ होता धुमाळ सरांना आणि वाघे सरांना मी किती फोन केले असतील मला वेगळं सांगायची गरज नाही किती त्रास दिला असेल. कधी कधी भांडली पण आहे मी त्यांच्याबरोबर. मी म्हणायचे नाही सर जर तुम्हाला आमच्या मुलांचं ॲडमिशन नसेल करून घ्यायचं तर मी राजकारण इथं कशासाठी करायचं मी जाते परत मुंबईला बरी होती मी आपल्या टाटा हॉस्पिटलमध्ये काय मला मी कशाला एवढं भांडतीये आणि कशासाठी भांडतीये कारण मला माहिती आहे ज्यांना ॲडमिशन दिलं त्यांना त्याची जाण नसते पण ज्यांना नाही दिलं ते नक्की इलेक्शनच्या काळामध्ये तो राग जो आहे तो साहेबांवरती काढतात. अक्काकडे ही मी अक्कालाही फोन केला अक्का काहीतरी कर आता युनिव्हर्सिटी झाली आहे तू काहीतरी कोर्सेस दे चालू करून आम्हाला ह्या वर्षी कारण डिप्लोमा खूप सारे मुलं डिप्लोमाला ॲडमिशन घेऊन डिप्लोमा तर चकाचक म्हणजे मी एक वेळेस सह्याद्रीमध्ये कॉल करून खेमनर सरांना फोन केला आणि म्हटलं सर 11वी 12वीला काही ॲडमिशन होत आहेत की नाही कारण सगळे डिप्लोमाला चाललेत. CETचे रिझल्ट्स आजकाल असे लागत आहेत की मुलांना 11वी 12वी करायची नाही आहे त्यांना शॉर्टकट पाहिजे त्यांना पॉलिटेक्निक करून त्यांना मग पुढे डिग्री करायची आहे. मला एवढंच वाटतं की आपण खूप प्रयत्न करतो की सगळ्या मुलांना ॲडमिशन भेटले पाहिजे सगळ्या ग्रामीण मग किती आम्हाला इमोशनल ब्लॅकमेल होतं हे सांगायची गरज नाही. आमच्या आजोबांपासनं आम्ही भाऊसाहेब दादांबरोबर आहोत आणि तुम्ही आमच्या नातवाला ॲडमिशन नाही देऊ शकत हे आबांनाही ऐकावं लागतं मलाही ऐकावं लागतं. पण मला खरं आनंद आहे ह्या युनिव्हर्सिटी मी त्यांना एवढंच म्हणत होते दादा मला हा वर्ष द्या पुढच्या वर्षीपासनं आपल्याकडे अजून कॉलेजेस असतील अजून कोर्सेस असतील आणि सगळीकडे आपल्या मुलांना ॲडमिशन भेटेल फक्त हा वर्ष द्या. आता मी सांगू शकते की 12वी झालं आहे ना चला ते AEEची एक्झाम द्या आणि BTech आणि MTech BTechला तरी ॲटलिस्ट ॲडमिशन घेऊन टाका
एवढं मी सांगू शकते. ह्याचा आनंद मला खरं तर आहे. मला खरंच म्हणजे मी पुन्हा मागच्या प्रोग्रामलाही म्हटलं होतं की अक्का आमची तशी हट्टी बाळ होती. जिजीला विचारायचं की अक्का आमची कशी बाळ होती, तर ती एकदम हट्टी बाळ होती आणि घरातली सर्वात मोठी असल्यामुळे समजूतदार तर होतीच. मी त्यातल्या त्यात 3 नंबर, थर्ड बॉर्न गर्ल चाइल्ड. तिसरी मुलगी असल्यामुळं मी तशी लाडकीच होते सगळ्यांची. त्यातल्या त्यात आबांची थोडी जास्त. रडायला लागले की आबा म्हणायचे जया शांत बस, मम्मी हसायला लागायचे. एवढं म्हणजे असं होतं. त्याच्यामुळे मी लहानपणी काही हट्ट केले नाही, पण आत्ता मी हट्ट आबा नक्की करणार आहे आणि खूप सारी यादी करून ठेवलेली मी कोणत्या कोणत्या गोष्टीचा हट्ट धरायचा आहे आणि आपल्याला खूप सगळ्या गोष्टी करायच्या आहे. हा पहिला टप्पा आहे. खरं अक्काचं खरंच मी सांगते, मी तिला एवढं डेडिकेशननी त्या मीटिंग्स असतील काही असेल सगळ्या गोष्टींमध्ये कधी नाही नसेल म्हटली. ती जायचं मंत्रालयात तर जायचं मंत्रालयात, जायचं अजित पवारांच्या समोर बसायचं, त्यांचं काय ऐकायचं तेही ऐकायची तिची तयारी होती. एवढं तिने ह्या संस्थेसाठी तिने डेडिकेशन दिलेलं आहे आणि त्याचं फळ खरं आज आपल्याला भेटलं आहे. रोहित दादा, मी तुमचं खरं किती कौतुक करावं मला माहीत नाही. तुम्ही आमच्या खरंच, मी दादा म्हणते, अक्का सर म्हणते, मी दादाच म्हणणार आहे, पण दादाच्या रूपामध्ये तुम्ही आलायत आणि मला माहीत आहे की ये नैया जरूर पार लगेगी, कारण तुमचा साथ आहे आम्हाला आणि खूप काही आपल्याला पुढेही करायचं आहे. ही नवीन सुरुवात आपल्या सर्वांची आहे. तुमच्या सर्वांना खरं मी खूप खूप अभिनंदन तुमचं करते. सरस्वती टीमचं, मी त्याला सावित्री पण जोडून टाकेल, सरस्वती सावित्रीच्या टीमचंही खूप खूप अभिनंदन मी इथे करते आपल्या सर्वांचं की एक नवीन अचीवमेंट, एक नवीन फेदर इन द कॅप आपल्याला सर्वांना भेटलेलं आहे. पुन्हा एकदा खूप 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 साऱ्या शुभेच्छा. असंच आपण छान काम करत राहू आणि पुढे जाऊ. खरं तर आज अजून एक आम्ही नवीन प्रयोग जो करतोय, ज्या इशिता शर्मा मॅडम आत्ता इथे आलेल्या होत्या, त्या मुक्कामार संस्थेच्या अध्यक्ष आहेत. मुक्कामार संस्था हे त्यांनी सुरू केलेली आहे. आता मुक्कामार आम्हाला आबांनी आत्ता सांगितलं, मुक्कामार म्हणजे आपण पडलो की आपल्याला जसा मुक्का मार लागतो ना, तर तसा मुक्का मार नाही, मुक्का मार असा मुक्का मार आहे. म्हणजे एकविराला आम्ही सांगतोय की एकविरा आता घाबरायचं नाही, मुक्का मारायचा आहे आपल्याला, असा तो मुक्का मार आणि एकविराचं कोलॅबरेशन आपण सुरू करतोय आणि त्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागातली प्रत्येक मुलगी ही सेल्फ डिफेन्समध्ये आणि पूर्ण तिच्या ओव्हरऑल डेव्हलपमेंटसाठी आपण त्यांच्याबरोबर आज दुपारी वडगाव पान ह्या शाळेमध्ये DK मोरे सह्याद्री स्कूलमध्ये आपण MOU साईन करणार आहोत. तर तुम्ही सर्वजण नक्की उपस्थित राहा. त्याचाही इन्व्हाइट मी तुम्हाला आज ह्या निमित्त देऊन टाकते. आपल्या सर्वांना पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद ताई, आपले मनपूर्वक धन्यवाद. आता आपल्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब यांना विनंती आहे की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करायचे आहे. खरं तर आजचा एक सुवर्णक्षण आहे तो आपल्या अमृतवाहिनी परिवार, अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्था, किंबहुना मी म्हणेल की आदरणीय भाऊसाहेब थोरात दादांनी ते या ठिकाणी विकासाचं एक कारखाना असेल, दूध नाही, शेवटी एकाच कुटुंबाची ही वेगवेगळी भावंडं म्हणूया आहेत आणि त्यामध्ये ते अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थाच्या माध्यमातून जसं आता सर्वांनी सांगितलं की जे एक सुरुवात केली होती, त्या सुरुवातीच्या वाटचालीमधलं इतिहासातलं हे सुवर्णक्षण आहे आणि अशा या सुवर्णक्षणाचा आनंद व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण इथे उपस्थित आहोत. विशेषतः आपल्या सर्वांचे नेते, राज्याचे माजी मंत्री, ज्येष्ठ नेते आणि अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि बाळासाहेबजी थोरात, तर खरं सर्वच आहेत. मी फार सर्वांचा नामोल्लेख
करत नाही आहे, कारण आता बोलण्याच्या ओघामध्ये होईल. मित्रांनो, मी सांगितलं की सुवर्णक्षण आहे. आता इतिहास सांगितला की कशा पद्धतीने आदरणीय भाऊसाहेब थोरात यांनी वसंतदादा पाटलांचं, खरं ती एक क्रांती होती असं मी मानतो. ती केवळ शैक्षणिक क्रांती नव्हती मित्रांनो, ती एक सामाजिक काही क्रांती होती. जेव्हा एखाद्या खेड्यागावामध्ये जातो आणि एखाद्या शेतकऱ्याच्या घरामध्ये जातो आणि तो जेव्हा म्हणतो की आमच्या घरामध्ये 5 इंजिनियर आहेत, आमच्या घरात 10 इंजिनियर आहेत, त्यावेळेस त्या क्रांतीचं महत्त्व समजतं. जे आपण जातो बँगलोरला, पुण्याला, मुंबईला किंवा विदेशामध्ये, आणि ज्यावेळेस तिथे अमृतवाहिनी शेती व शिक्षण संस्थेतून शिकलेली मुलं भेटतात, ते या सामाजिक क्रांतीचं ते खऱ्या अर्थाने एक प्रत्यंतर त्या ठिकाणी येतं. आणि म्हणून आज इतक्या म्हणजे हजारो मुलं त्या ठिकाणी इंजिनियर झाले आणि त्यांच्या कुटुंबाची स्थिती बदललेली आहे, पूर्ण परिस्थिती बदलली. जे आपण बघतो त्यांचं कुटुंब, तिथं असलेली एक सुंदर घर जर दिसलं ग्रामीण भागामध्ये, ते शेतीवर निश्चितच झालेलं नसतं. ही जी मुलं बँगलोरला गेलेत, अमेरिकेला गेले, पुण्याला गेले, त्यांनी खऱ्या अर्थाने हे बदलून टाकलं. तेव्हा ही आर्थिकही क्रांती आहे. तेव्हा ही क्रांती शिक्षणाच्या माध्यमातून झालेली आहे. आदरणीय भाऊसाहेब थोरात दादांना माहिती होतं की केवळ शेतीवर शेतकरी पुढे जाणार नाही, आणि म्हणून त्यांनी शिक्षणाची जोड त्याला दिली आणि अथक परिश्रमातून खूप परिश्रम घेतले. म्हणजे मी नेहमी सांगतो की एक ब्रँड झालेला आता संगमनेरचा एक ब्रँड झालेला आहे, तो क्वालिटीचा ब्रँड झालेला आहे. त्याला आपण राजहंस असं नाव दादांनी दिलं होतं. ते आता सगळ्यांनाच लागू होतं की जसा तो राजहंस अत्यंत दिमाखाने डौलदार, राजहंसाची चाल पाहिली तर तुम्हाला दिसेल त्याच्यामध्ये एक डौल आहे, त्याच्यामध्ये एक ग्रेसफुल असं त्याचं त्या ठिकाणी आहे. आणि ते ग्रेसफुल ती जे आलेलं आहे ते त्याच्या आत्मविश्वासातून आलेलं आहे, ते त्याच्या क्वालिटी, त्याच्या स्वच्छ शुभ्र रंगातून आलेलं आहे. ते स्वच्छ शुभ्र रंग म्हणजे हा गुणवत्तेचा निर्देशक असतो, आणि ती गुणवत्ता त्या ठिकाणी ठाई आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक संस्थेविषयी मी खूप बोलू शकेल, ते आता बोलायला एवढा वेळ नाही, खूप वेळ झालेला आपला कार्यक्रम चालू आहे, म्हणून मी अधिक वेळ आपल्या ठिकाणी घेत नाही. परंतु ज्या पद्धतीने ही वाटचाल चालू आहे ती खरोखर कौतुकास्पद आहे. यामध्ये सर्वांचं योगदान आहे. आता अनेक व्यक्तींचं नाव त्या ठिकाणी घ्यावं लागेल, परंतु शेवटी हे करताना नेतृत्व महत्त्वाचं असतं. आदरणीय दादांनी त्यांच्या काळात नेतृत्व दिलं, तीच नेतृत्व नामदार बाळासाहेब थोरातांनी दिलं. नेतृत्व देत असताना त्याला एक व्हिजन असावी लागते, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असावं लागतं, त्याच्यामध्ये पारदर्शकता असावी लागते. हे सगळं ज्या नेतृत्वामध्ये आहे, असं नेतृत्व की ज्यांनी खऱ्या अर्थाने राज्याचंही ते नेतृत्व करतायत, असं बाळासाहेब थोरातांनी नेतृत्व दिलं आहे. आणि मग नेतृत्वाच्या प्रोत्साहनाने, त्याच्या प्रेरणेने खालची जी टीम आहे तीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने काम करते. आणि म्हणून आता इथे जे आपले सर्व अधिकारी आहेत, पूर्वी पण झाले, आता काही सध्याचे पण अधिकारी आहेत, अनिल शिंदे असतील, धुमाळ सर असतील, जे तर सुरुवातीपासूनच धुमाळ सर, या सर्वांनी सदैव चांगले कष्ट इथे घेतलेले आहेत. आणि विशेष कौतुक ज्याचं करायचं आहे ते म्हणजे शरीरताईचं कौतुक इथे केलं पाहिजे. तिने खूप, जसं आता जयाने वर्णन केलं की ती खूप जिद्दी आहे, तर जिद्दी आहे, चिवट आहे. कारण शेवटी ह्या गोष्टी सोप्या नसतात मित्रांनो. त्यासाठी मी पाहतो की ती खूप अभ्यास करते, अनेक ठिकाणी गेली, त्या संस्थांचा अभ्यास, छोट्या छोट्या बारीक बारीक गोष्टींचा अभ्यास केला, आणि त्या प्रयत्नातून, कारण शेवटी एक स्वप्न, ही संस्था पाहत असताना किंवा जिथे आपण त्या ठिकाणी काम करतो त्यामध्ये आपल्याला एक स्वप्न पाहावं लागतं, एक कुठेतरी महत्त्वाकांक्षा ठेवावी लागते. ती महत्त्वाकांक्षा शरीरताईंनी ठेवली, आणि त्या प्रचंड कष्टातून खऱ्या अर्थाने आजचं हे आपण म्हणूया की आजचा हा दिवस या ठिकाणी उजाडलेला आहे. शेवटी थोरातसाहेब असतील किंवा बाकीचे असतील, इथे आपण सर्वजण, ते वेगवेगळ्या संस्था चालवणारे जे लोक असतात त्यांच्या पाठीशी असतात. ते खूप सल्ला देत नाही, ते त्यांना योग्य वेळेस ते देतात, ते त्यांचं बारीक लक्ष असतं प्रत्येक गोष्टीवर. परंतु तिथे जर एखादी व्यक्ती काही काम करत असेल, त्याच्यामध्ये काही नवीन काही आणत असेल, प्रत्येक संस्थेमध्ये, मग ते दूध संघ असेल, आपला शेतकरी संघ असेल, काही प्रत्येक कारखाना असेल, तिथे काम करणारे जे आपले कार्यकर्ते असतात त्यांना सदैव प्रोत्साहन दिलं जातं. आणि शेरूनीसुद्धा एक कार्यकर्ती म्हणून इथे काम केलं आणि प्रचंड कष्ट घेतले, आणि आज अमृतवाहिनीला एका उंचीवर नेण्यासाठी जे आपण यश पाहतो त्यामध्ये निश्चितपणाने शरीरताईचा सिंहाचा वाटा आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. मित्रांनो, ज्ञानाचं क्षेत्र हे अफाट आहे. आणि म्हणून त्याला आज आपल्याला ती जे काही रिस्ट्रिक्शन्स असतात, जे काही मर्यादा असतात, त्या मर्यादेच्या बाहेर पलीकडे जाऊन आज आपल्याला आपलं कर्तृत्व म्हणजे एक टीम म्हणून, आपल्या अमृतवाहिनी म्हणून आपल्याला दाखवण्यासाठी खूप मोठं त्या ठिकाणी आज खुलं झालेलं आहे. आता जगाच्या
दारामध्ये ज्ञानाच्या रूपाने आपण या ठिकाणी जात आहोत, गेलेलो आहोत. हे सगळं करत असताना मी सांगितलं की या टीममध्ये रोहित डुबे पाटील यांचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. खरं म्हणजे ते पेमगिरीसारख्या छोट्या गावातनं शेतकरी कुटुंबातून जाऊन ते स्वकर्तृत्वावर किती मोठे झाले आहेत, त्यांचा उद्योग व्यवसाय केवढा मोठा आहे याची आपल्या सर्वांना कदाचित कल्पना असेल. खूप मोठा उद्योग व्यवसाय. मला तर आश्चर्य वाटतं रोहित तुमचं की तुम्ही एवढा वेळ टाईम मॅनेजमेंट तुमच्यापासून शिकली पाहिजे की एवढा मोठा उद्योग चालवत असताना तुम्ही इथे इतके मी पाहिलं की प्रत्येक वेळेस ते हजरच आहेत या सगळ्या प्रक्रियेमध्ये, विद्यापीठाच्या स्थापनेमध्ये. तर एक अत्यंत डायनॅमिक असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे. तुम्ही जर पेमगिरीला गेला तर तिथे ते सुंदर मंदिर पाहतो आपण, अतिशय सुंदर मंदिर. म्हणजे त्यांचं आपल्या मातीवर खूप प्रेम आहे, हे खरं त्याच्या पाठीमागची ऊर्जा आहे त्यांची. तेव्हा त्यांनी पेमगिरीमध्ये जे काही उभारलेलं आहे आणि ते उभारत आहेत आणि त्याच भावनेतून त्यांनी इथे आपल्या अमृतवाहिनीच्या या प्रगतीमध्ये, या विद्यापीठाच्या निर्मितीमध्ये अत्यंत मोलाचं काम त्या ठिकाणी केलं आहे. खूप लोकांचा उल्लेख ते गुरव सर आहेत, ते निंबाळकर बोलले आहेत. सर्वांचं खऱ्यामध्ये सर्वांनी खूप खूप कष्ट घेतलेले आहेत. कारण मित्रांनो इतकं आपल्याला दिसतं तेवढं सोपं नसतं आहे. खूप अडचणी असतात, खूप क्लिष्ट अशा अटी असतात. त्या क्लिष्ट अडचणी, त्या अटी, त्या सगळं पूर्ण करून हे यश आज या ठिकाणी आलं आहे. मी मगाशी म्हणल्याप्रमाणे निश्चितच एक सुवर्णाचं पान आज या ठिकाणी आपण आपल्या अमृतवाहिनीच्या या शिरपेचामध्ये आज त्या ठिकाणी लावलेलं आहे. आणि निश्चितच ही घोडदौड इथे थांबणारी ही सुरुवात आहे. इट इज द बिगिनिंग. आणि मला पुन्हा एकदा या शरीफताई आणि तिच्या सर्व टीमचं इथे मनापासून अभिनंदन करायचं आहे. हा क्षण हा अमृतवाहिनीच्या क्षणामध्ये, अमृताच्या इतिहासामध्ये निश्चितपणे सुवर्ण अक्षरात कोरला जाईल. आणि पुढच्या काळामध्ये अमृतवाहिनी विद्यापीठचा नावलौकिक हा त्या ठिकाणी सर्व राज्यात नव्हे, देशात नव्हे, तर आपण प्रयत्न केले तर आंतरराष्ट्रीय पातळीवरसुद्धा आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो आणि निश्चितपणे जाऊ अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आता सर्वांचा नामोल्लेख करणं शक्य नाही आहे, परंतु खूप व्यक्ती इथे काम करत असतात. खूप सगळी टीम असते, वरपे सर असतील, ते बाचकर असतील, खूप लोक आहेत की त्या सर्वांनी अतिशय चांगलं काम केलं आहे. पण ते करत असताना शेवटी त्याला देखील एक नेतृत्व लागतं आणि ते नेतृत्व शरयू देशमुख यांनी दिलं आहे. मी तिचंही मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. राज्य मंत्रिमंडळात सर्वाधिक काळ महसूल मंत्रिपद आणि कृषी मंत्रिपद भूषवताना राज्याच्या शिक्षण मंत्री म्हणून शिक्षणाचा मूलभूत अधिकार बेस्ट ऑफ 5 राबवणारे अमृतवाहिनी विद्यापीठाचे कुलपती आदरणीय नामदार थोरात साहेब यांचं जोरदार टाळणे स्वागत करूया. साहेबांना विनंती आहे, साहेब आपण या सुवर्ण दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना शुभेच्छा द्याव्यात. कुलपती आदरणीय साहेब. अरे ते सगळे कुलपती होईल. आता ठीक आहे, ते आहे त्या विद्यापीठातली पोस्ट असते, पण जास्त ते नका, नाही बाहेरच एका सभेत कुलपती करून ठेवा. विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोवला, हे गीत आपण सुरुवातीला ऐकलं. हे गीत तीर्थरूदांचं, भाऊसाहेबांचं आवडतं भजन होतं. आणि त्याच्यामध्ये असं आहे की नवीन काम सुरू करत असताना किंवा मोठा कार्यक्रम करीत असताना ते गीत आपण कायम ऐकलेलं असेल असं मला वाटतं. म्हणजे देवाचं नाव घेतोय, विठ्ठलाचं नाव घेतोय, हरिनामाचा गजर करतोय आणि झेंडा रोवला जातोय. झेंडा रोवला जातो याचा अर्थच नवीन कामाची सुरुवात, आम्ही पुन्हा एकदा एक नवं उभं करतो आहोत, नवनिर्मिती करतो आहोत, असा त्याचा अर्थ आहे. नावांमध्ये मी पुन्हा जात नाही. डॉक्टर माधवराव आणि सगळी उपस्थित असलेली सर्व, खरं म्हणजे हे विद्यापीठ आज एक सुरुवात आपण करत असताना छोटी सुरुवात असते. गंगेमध्ये गंगोत्रीला गंगा केवढी पाहिली का तुम्ही? गंगा छोटी, पण नंतर विस्तीर्ण असं तिचं स्वरूप होत जात असतं. ज्यावेळेस या संस्थेचं सुद्धा, अमृतवाहिनी संस्थेचं सुद्धा सुरुवात केली त्या दिवशी सुद्धा मी इथे होतो आणि स्टेजजवळ जास्तीत जास्त आम्ही 15-20 जण होतो. मी तर त्यावेळेस आमदार नव्हतो, परंतु कार्यकर्ता होतो. आणि 15-20 लोक असतील का त्या नारळ फोडला, जे स्टेज आहे आपण तिथं, नंतर ते ठरलं की इमारत काही इथे बांधायची नाही, नारळ इथं फोडलेलं आहे आणि तिथं स्टेज केलं गेलं. आणि त्यानंतर त्या स्टेजचं महत्त्व असं आहे की जिथं यशवंतराव चव्हाण साहेब येऊन गेलेले, जिथं वसंतदादा पाटील येऊन गेले,
आदरणीय पवारसाहेब आले होते, दिग्विजय सिंग आले होते, अनेक मोठी माणसं, बलराम जाखडजी, हे खूप मोठी माणसं त्या स्टेजवर येऊन गेले, त्या जागेला सुद्धा भेट देऊन गेले, काही कार्यक्रम आपण केले. दादांचं जर सहकाराकडं लक्ष होतं भाऊसाहेबांचं, तसं शिक्षणाकडं खूप जाणीवपूर्वक पाहत असायचे. आणि म्हणूनच सह्याद्रीची निर्मितीसुद्धा जे प्रमुख मंडळी होती त्यावेळेस संगमेर तालुक्यातली, ती एकत्र आली आणि त्यामध्ये भाऊसाहेब दादा होते आणि त्यांनी सह्याद्रीची निर्मिती केली. आज डॉक्टर तांबे सह्याद्रीचे अध्यक्ष म्हणून पाहतात. मोठा विस्तीर्ण आणि ग्रामीण भागातला बहुजन समाज, त्यावेळेस असं होतं की ज्ञानमाता एक विद्यालय होतं आणि पेटीट होतं, ते तिथे सह्याद्री उभी राहिली. आज विस्तीर्ण स्वरूप त्याचं स्वरूप झालेलं आहे. आणि त्याचप्रमाणे 1983 साली ह्या संस्थेची स्थापना झाली. ज्यावेळेस 1983लाच आपण 78ला स्थापना झाली, 83ला कॉलेज हे चालू झालं. त्याच वेळेस जो काही निधी सगळ्यांनी मिळून 11 लाखाचा निधी दिला होता, त्याच्यामधून SMBT आणि ते हॉस्पिटल आपण सुरू केलं का वेडी कामगारांकरता. आज त्याचं स्वरूप आपण पाहतोय की सुंदर असं आपलं SMBTचं हे वैद्यकीय महाविद्यालय आणि हॉस्पिटल हे झालेलं आपल्याला दिसतं. शेवटी सुरुवात करत असताना सुरुवात अशी असती की काय होणार असं वाटत असतं, आणि नंतर दिसतं की केवढं विस्तीर्ण स्वरूप वटवृक्ष त्याचा झालेला आपल्याला सगळ्यांना दिसतो. आजही आपण हे कॉलेज आपण पाहतो आहोत इंजिनिअरिंग कॉलेजचं, आणि मला सांगण्याचं अत्यंत अभिमान वाटतो की हे खरं आहे की जयाताई म्हटले तसं या कॉलेजचं आता कुठेही विद्यार्थी, घरोघर आपल्या संगमेर तालुक्यामध्ये विद्यार्थी, काही घरांमध्ये संख्यासुद्धा मोठी आहे. ज्यावेळेस आम्ही बाहेर जातो, श्रीनगरला गेलो होतो, त्यावेळेस शरीफ अक्का बरोबर होती, आणि तिनं निरोप पाठवले की माझी विद्यार्थी या 18 जोड्या आल्या, 18, काहींनी 6-7 तास प्रवास करून आल्या, 6 तासाचा प्रवास करून आल्या. श्रीनगरचा पोलीस प्रमुख हा आपला विद्यार्थी, माझी विद्यार्थी, तिथं तो पोलीस प्रमुख आहे. अनेक क्षेत्रात मोठी पदावर सगळे आहेत. पाटण्याला मी गेलो, तिथे भेटले. ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा निरोप पाठवला, आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा मला तर ते असं भेटले शेवटच्या दिवशी विमानतळावर जातानाच. त्यांना चहा पाण्याकरता एका मॉलमध्ये आम्ही बसलो त्यांच्याबरोबर. ते म्हटले की आम्ही 4 दिवस अजून काढा बरं, आम्हीच तिकीट खर्चाची व्यवस्था आम्ही करतो सगळेजण मिळून. काय आणि ही मुलं आपली, काही परराज्यातली, परंतु आज तिचा लौकिक आहे. अमृत ज्यावेळेस असं आहे की 83 साली शिकलेले असतील किंवा 90 साली 95 साली आपण बोलवतो म्हणून अगदी सहकुटुंब येतात भेटायला, याचा अर्थ आपल्याबद्दल आपुलकी आहे, पहिलं लक्षात ठेवलं पाहिजे. कोण येईल 6-7 तास प्रवास करून. आजही नाव खूप सुंदर आणि मोठं नाव आपलं आहे. मला ते फार मार्कांमधलं यातलं कळत नाही, परंतु मला कळालं का यावेळेचं आपले यावेळेचे ॲडमिशन म्हणजे आता त्याचा मुक्का मार आणि इथं डोक्याचा चक्काचूर आहे आमच्या. आता काय सांगायचं, ॲडमिशन कॉम्प्युटरचे ॲडमिशन 96% क्लोज होणं, म्हणजे 96%च्या वर ज्यांना मार्क आहे त्यांनाच ॲडमिशन मिळाले. हे गव्हर्नमेंट कॉलेज नंतर लोक आपल्याला प्राधान्य देत आहेत, हे वैशिष्ट्य त्याचं हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. यामध्ये खूप आम्ही असू प्रमुख म्हणून समजा, परंतु त्यानंतरची प्रशासकीय यंत्रणा आहे सगळी, किंवा प्राध्यापक आहेत, ते सगळे जे चालवतात त्या सगळ्यांचं योगदान त्यामध्ये आहे, विद्यार्थ्यांचं अभ्यासाचं योगदान आहे. अशा पद्धतीनं आपण ही वाटचाल करतो. खरं हे विद्यापीठ स्थापन करणं आपल्या यामध्ये आता जवळजवळ 12,000-12,500 विद्यार्थी एकंदर इथे शिक्षण घेत आहेत. विद्यापीठ स्थापन करणं हे काय माझ्या फार डोक्यात नव्हतं, आणि इथं सांगितलं गेलं शरीफ अक्कानं, तिनं तिची टीम तयार केली, तिचा अभ्यास केला. अभ्यास करून मला सांगितलं की बसायचं. मला म्हटलं बसायचं, बसू 3:30 नंतर बसू, असं बसलो. आणि ते प्रेझेंटेशन केलं. तिची सरस्वती टीम निंबाळकरांनी इथं आत्ता ते बोललेले आहे, त्यांचे सगळे यांनी मला सांगितलं की असं विद्यापीठ होऊ शकतं. म्हटलं विद्यापीठ केल्यानं काय फरक पडणार आहे, आपण नवं काय करणार आहे, असा माझा प्रश्न होता. कारण एवढं जायचं नवं करायचं थोडं धाडसाचं काम असतं, नाही असं नाही आहे. तर काय तर बरं हे मी सांगितलं की आत्ताच आपण ॲग्रिकल्चर कॉलेज सुरू केलं आपण, त्याच्या अगोदर सांगायला हरकत नाही मला याच्या विद्यापीठात.
या 2 वर्षामध्ये 4 वर्ष आपलं ॲग्रिकल्चर कॉलेज झालेलं आहे. ॲग्रिकल्चर कॉलेजला विद्यार्थीसुद्धा, परत ते सांगतो तुम्हाला, का पहिले गव्हर्नमेंटला जातात मुलं, बरोबर आहे, गव्हर्नमेंटचे कॉलेज जातात. त्यानंतर 2 कॉलेज आहे, म्हणजे आपलं पहिलं वर्षसुद्धा अमृतवाहिनीचं नाव कसं येतं सांगतो. ॲग्रिकल्चर कॉलेजचं पहिलं वर्ष, त्या वर्षाला सुद्धा लोकांनी 2च कॉलेजला पहिलं प्राधान्य दिलं. एक बारामतीचं कॉलेज पवार साहेबांचं आणि आपलं जो काही व्यवस्था नव्हती, आणि ॲडमिशन तर फटकन झाले. आपण पाहिलं असेल सायखिंडीचं क्षेत्र केवढं मोठं आपण तयार केलं आहे. 100 एकरापेक्षा जादा क्षेत्र आहे, लागवड झालेली आहे. मी तुम्हाला काही ना काही कारण काढून नेत असतो बरं का. एकदा लागवडीला नेलं होतं, एकदा जलपूजनाला नेलं होतं. मग तुम्हाला माहिती असावं, हा प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. कॉलेज चालवणं काय फार, किंवा त्या कॉलेजमध्ये विकास करणं ही फार सोपी गोष्ट नाही आहे. या सगळ्या खर्चाचे मोठे प्रश्न असतात. सगळं शेवटी उभारणीकरता पैसा लागत असतो, चालवण्याकरता पैसा लागत असतो, सगळ्या अडीअडचणी असतात, कर्जाचे डोंगर होत असतात. ह्या सगळ्यातून चालत असताना आपण 100 एकराचं, मी सांगतो का महाराष्ट्रातलं एकदम पहिलं मी म्हणणार नाही, पण जे काही बेस्ट कॉलेज असतील ॲग्रिकल्चरचे त्यामध्ये आपण असणार, एवढं मला सांगतो. त्याच्यात आम्ही आणखी एक भाग म्हटलो की अन्न प्रक्रिया हा विषय मी जाणीवपूर्वक ते कॉलेजसुद्धा आपण घेतलेलं आहे. अन्न प्रक्रिया हे सुद्धा मोठं कॉलेज आहे. आपण कृषी करतो, म्हणजे शेती कशी पिकवायची, धान्य कसं करायचं, हे फळं बागा भाज्या सगळं आलं, पण त्याच्यावरची प्रक्रिया तितकीच महत्त्वाची. आणि माझी अशी इच्छा आहे की नुसतं अन्न प्रक्रियेवर थांबायचं नाही, कॅटरिंगवर जायचं आहे. म्हणजे अन्नापासून अन्न पदार्थ, म्हणजे आपल्याला शेतापासून जेवणाच्या टेबलपर्यंत पोहोचायचं आहे. आणि याच्याकरता सहज शिक्षण द्यायचं आहे. आता जे मुलं विद्यार्थी आहेत किंवा तुम्हीसुद्धा मुद्दाम पाहायला हरकत नाही का, केटरिंग हे जे क्षेत्र आहे, किचन आणि केटरिंग, म्हणजे ते सुद्धा इतकं मोठं झालं आहे की ऑस्ट्रेलियन शेफ म्हणून एक जिओला असतं ना, मास्टर शेफ ऑस्ट्रेलिया, हे जिओच्या याला असतं. तुम्ही विद्यार्थ्यांनी मुद्दाम त्या जा जिओवर पहा मास्टर शेफ कसं चालतं, म्हणजे ते कशी स्पर्धा चालते जगामध्ये. असं आहे का, इथे आपले का पुरणपोळी आहे, खानदेशात गेलं का मांडे, इतका फरक पडतो, भराभर फरक पडत चालतो प्रत्येक क्षेत्रात. खूप मोठा स्कोप आहे, प्रचंड स्कोप आहे. आणि AI-मुळं खूप बदल होत आहेत हे मला माहिती आहे, पण खावणं चालणारच आहे. अन्नाला काय बदल होईल असं मला वाटत नाही. मग त्याला बदल होणार असेल तर त्याला पहिलं आपण पुढं घेऊन जायचं आपल्या विद्यार्थ्यांना, या दृष्टीने प्रयत्न करतो. हे आपण ठरवतो आहोत. हे सगळं काम चाललं, आता काय नवीन विद्यापीठाचं काढलं असं मी म्हणलं पहिलं. हेच आता लोड झाला आहे, खर्च चाललेला आहे, सगळं उभारणीचं काम आहे, अडचणी खूप आहेत. आता आणखी काय काढलं तुम्ही नवं. पण तू विद्यापीठाच्या याच्यामध्ये जे त्या सगळ्या टीमनं शरीर अक्कना आणि त्यांनी सांगितलं, तिनं खूप धावपळ केली, अभ्यास केला, मेहनत केली, अनेक कॉलेजेस भेट दिली. हे खरं आहे का, अभ्यास केला, सगळ्यांशी भेटून हे करून परदेशातले विद्यापीठं पाहून आली, त्यांची टीमनं एकत्र बसून अभ्यास केला. तर याच्यामध्ये मी आपल्या विद्यार्थ्यांना तुम्हाला सुद्धा सांगेल का, तुमच्या मोबाईल स्मार्टफोनमध्ये आता जेमिनी आलेलं आहे. तुम्ही असं विचारायचं जेमिनीला की पुणे विद्यापीठ आणि अमृतवाहिनी विद्यापीठ यामध्ये फरक काय आहे, असं एकदा विचारलं. जेव्हा ती जेमिनी अमृतवाहिनी विद्यापीठाबद्दल काय बोलते पहा आता लगेच, म्हणजे AI-बद्दल बोलतो मी, ते तुम्हाला भराभर सांगायला लागेल का काय फरक आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे का, हा खरं आहे पुणे विद्यापीठ आहे, त्याच्याबद्दल मी नाकारत नाही, त्याला काही त्यांच्या जबाबदाऱ्या आहे. पण आपण सुद्धा अत्यंत चांगली स्वायत्तता आपल्याला आहे. काय स्वायत्तता आहे, तुम्हाला नवे कोर्स चालू करता येतात. आणि त्या पद्धतीनं आपण फार्मसीचे हॉस्पिटलचं BTech आणि MTech चालू केला. ॲडमिशन सुरू होतील, ॲडमिशन भरतील, नाव आपलं हे लक्षात ठेवायचं, अडचण येणार नाही. परंतु तुम्हाला आता पुणे विद्यापीठाचं, मला फार माहीत नाही बाकीच्या असं, पण पुणे विद्यापीठ कॉम्प्युटरचा एक कोर्स आहे. AI-मध्ये एवढा बदल आहे, इतका बदल वेगानं. आजचा AI ना जो काही आपण AI म्हणून पुढे येत असतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणून, माझं मत असं असतं का उद्या त्याच्यापेक्षा ते पुढं गेलेलं असतं.
स्पर्धा प्रचंड जगामध्ये त्याच्यावर चालू आहे. आपण त्या निर्णय लँग्वेजेस असतात कम्प्युटरच्या त्याच्यामध्ये बरोबर चाललो आहे का? विद्यापीठाला तो बदल करायचा ठरला, पुणे विद्यापीठाला, तर त्यांच्या खूप प्रक्रिया आहे. आपलं विद्यापीठ, आपले तज्ज्ञ, आपण काही बाहेर त्याच्यामध्ये विद्यापीठाशी, जगातल्या विद्यापीठाशी संलग्न होऊन आणि त्याच्यातून आपण खूप चांगला आपला अभ्यासक्रम तयार करू शकतो, जो आपला विद्यार्थी जगातल्या स्पर्धेच्या बरोबर राहील, जगातल्या विद्यार्थ्याबरोबर राहील. हे आपण करू शकतो आपल्या पद्धतीनं, ते आपण करणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि म्हणून हे करण्याची क्षमता मला समजून सांगितली. त्याच्यामध्ये आणखी रोहित डुबे पाटील आले. त्यामुळे या टीमला एकदम ताकद आली. त्यांचा स्वतःचा व्यवसाय इतका सुंदर पद्धतीनं बसवलेला आहे. म्हणजे आमच्याबरोबर बसल्या बसल्या ते थायलंडमधली त्यांची फॅक्टरी बी तपासत असता का कसं चाललंय प्रोडक्शन. थायलंडमध्ये त्यांचं चंदनाचं ऑइल काढण्याची फॅक्टरी त्यांनी टाकलेली थायलंडमध्ये. म्हणजे जगात तिथून ते जाणारे अनेक विषय त्यांचे, पण ते सहज मोबाईलवर खटाक खटाक चाललं असतं. जेव्हा थोडं काहीतरी वेगळं दिसतं तेव्हा समजायचं ते आता त्यांचं काम पाहून राहिलेत. आणि खूप मार्गदर्शन, खूप सपोर्ट त्यांनी दिला. वेळोवेळी डॉक्टरांशी बी आम्ही मदत घेतली. खरं सांगतो मी की मी देवेंद्रजी सन्माननीय मुख्यमंत्र्यांना फक्त मेसेज टाकला की मला असं विद्यापीठ करायचं, मला मदत पाहिजे. त्यांनी लगेच मान्य केलं. मान्य आहे म्हणे, करू म्हटले. चंद्रकांत पाटलांना मी भेटलो, त्यांना विनंती केली. त्यानंतर मंत्रिमंडळामध्ये आपल्या विद्यापीठाकरता ठराव व्हावा लागला, ठराव झाला. त्यानंतर विधानसभेमध्ये विद्यापीठाचा ठराव चर्चेला आला, विधान परिषदेमध्ये चर्चेला आला. विधान परिषदेमध्ये 2 तास चर्चा चालली. मुद्दाम रेकॉर्ड आहे बरं का ते सगळं. 2 तास चर्चा चालली की विद्यापीठ, खाजगी विद्यापीठ, त्याचे फायदे तोटे, काय केलं पाहिजे, याच्यावर 2 तासाची चर्चा चालली. त्याच्यानंतर ते मंजूर झालं. त्यानंतर कमिट्या सुरू झाल्या. प्रेझेंटेशन निंबाळकरांनी फार चांगलं सांगितलं सगळं. पण ही सगळी टीम अशी होती ती सगळं अगदी जोरात कामाला लागलेली होती. म्हणजे ते बाचकर कुठं बसले माहीत नाही, पण ते मंत्रालयात फिरत राहणं, चिटकून राहणं, अधिकाऱ्यांना ही त्यांची जबाबदारी होती. मंत्रालयामध्ये सेक्रेटरी किंवा डेप्युटी सेक्रेटरी त्यांची कमिटी असते. अर्थ विषयाचे असतात, शिक्षणाच्या संदर्भातले याच्या सगळे डेप्युटी सेक्रेटरी किंवा जॉईंट सेक्रेटरी, त्यांचे सेक्रेटरी, हे सगळे त्यांच्या कमिट्या, त्यांचं प्रेझेंटेशन. खरं म्हणजे त्यामध्ये मी मंत्रालयात पहिल्या प्रेझेंटेशनला संस्थेचा अध्यक्ष असावा असं होतं, असतंच. मी सेक्रेटरीला फोन केला की मी येतोय. ते म्हणले तुम्ही नाही आले तर बरं होईल, आम्हाला यांना प्रश्न विचारायचे म्हणे. आणि कडक उलट तपासणी घेतली त्यांनी. आतासुद्धा मी फक्त त्यांना स्वागत केलं ना, आम्ही बाजूला निघून गेलो. कारण त्यांना सुद्धा फ्रीडम दिला. तेव्हा आपल्यात जर काहीच कमी नाही, आपण जर अगदी अस्सल सोनंच आहे आपण प्युअर, तर मग काळजी करायचं काय कारण आहे. ते म्हटले थांबा तुम्ही, कारण मी असलो का थोडी अडचण होत असायची, काही कारण असतं त्याला. कारण थोडेसे माझ्याबरोबर काम केलेली माणसं ती होती. परंतु सगळ्यांनी खूप तपासणी करून शेवटी निर्णय दिला आणि त्या पद्धतीनं हे विद्यापीठ आपलं झालेलं आहे. खरं म्हणजे पुढं खूप काम करावं लागणार आहे. परंतु तुमचे सगळे जे निरनिराळे कोर्सेस आहेत, मी तर म्हणलं होतं की एखादा कोर्स इंजिनिअरिंगचा चालू करा, म्हणजे जरा टेन्शन जाईल. आता तुम्हाला काय सांगायचं, म्हणजे दरवर्षी पॉलिटेक्निकची परिस्थिती अशी असते, बसलेत बरेच जण त्यातले, अशी असते आमची की पॉलिटेक्निकला विद्यार्थ्याचा कोठा भरलं का नाही पॉलिटेक्निकचे कोर्स, असं आम्हाला तपासावं लागतं. सारखं सांगावं लागतं, अरे पहा विद्यार्थी पहा, भरून टाका. आणि ह्यावेळेस जी लाट उठली आम्हाला आवरेना ती इतक्या मोठ्या प्रमाणावर. नाही एवढं करावंच लागेल. आता सकाळपासूनच तोच कार्यक्रम चालू आहे. मी म्हणायचो नाही जागा, नाही एवढं कराच. आता काय सांगू तुम्हाला, काय हाल, म्हणजे झोप उडायचं काम आहे. अंकस कसं ते ऐकून ते अशी अवस्था होते बरं का. म्हणजे खरं सांगू तुम्हाला, जवळचा कार्यकर्ता असतो, आपल्याकरता काम करणारा असतो, तो बी 2-3 महिने काही जागा झाला नव्हता, एकदम जागा झाला 8 दिवसात परत. त्याचं कारण असं होतं की तिने राऊंडमध्ये टाकलेलं होतं आणि पोरांचा जर विश्वास असतो का 86% ना लागून जाईल, हे विश्वास त्याला असतो. 86% कधी लागेलच. आणि ते झालं 96ला क्लोज. मग पळापळी सुरू झाली. म्हणून त्यांचा दोष असं मी समजत नाही. पण आता काय करायचं आम्ही,
हे फार मोठे प्रश्न त्याला सामोरं अनेक आहे, प्रश्न आहेत, अडचणी आहेत, त्याला सामोरं जायचं आणि यशस्वी व्हायचं, हे करायचं. हे जे चित्र दिसतं ना तुम्हाला आता, हे तुम्हाला 5 वर्षांनी रस्त्याहून जाताना आपल्या रोडना, नाशिक रोड आपण जातो ना, त्यावेळेस आपल्याला वेल्हाळ शिवार येते. आता एक बिल्डिंग दिसते, तुम्हाला नेलं होतं मी सगळ्यांना, त्या ठिकाणी तुम्हाला रस्त्यावरून जे दिसेल ना ते असं स्वरूप राहील अशी अपेक्षा आहे माझी. अशा पद्धतीने दिसेल ते. आम्ही त्याचं प्लॅन केलं का कसं राहील 5 वर्षांनी. आता एवढं करायचं म्हणजे काय खर्च थोडा आहे असं नाही आहे, पण आता काय कसं कसं करायचं टेन्शन आहे, पण जायचं आहे, जिद्द आहे आपली. आणि जिद्द असणारे खूप चांगली माणसं आपल्या सगळ्यांच्या समवेत आहेत. मेहनत आपली करायची, दूरदृष्टीनं जायचं. आणि मला असं वाटतं असं आपलं विश्व तयार करायचं, इथलं एक वेगळं शिक्षणाचं. याला महाराष्ट्राचं सुद्धा आता आपल्याला आपण महाराष्ट्रामध्ये सुद्धा करू शकतो असं नाही, पण संगमनेरचं नाव लौकिक वाढवणारं असं विद्यापीठ, म्हणजे जसं राजहंसचं नाव येतं ना सध्या दुधाचं, तुम्हाला ऐकलं की नाही मला माहीत नाही. जेव्हापासून तुकाराम मुंडे आल्यापासून राजहंस दुधाचं खप वाढलं आमचं. तसं आपलं नाव सुद्धा लौकिक सुद्धा. तेव्हा अशी कॉलेज येते का तुम्ही या, ॲडमिशन घ्या, परीक्षेच्या वेळेस आम्ही मदत काय करीत असेल काय, पण तुम्ही नक्की पास व्हाल असं सांगतात. असे आहेत, नाही असं नाही आहे, यायलाच पाहिजे असं काही नाही, फक्त ॲडमिशन द्या असं ऐकलं मी, तपासून घ्या तुम्ही. आपण मात्र शिस्त लावतो, विद्यार्थी हजर राहायला पाहिजे असं पाहतो, शिस्त कडक ठेवतो आणि घडवताना अत्यंत चांगला दर्जाचा आपला युवक घडवण्याचं काम आपण करतोय. आपण एक दिवस नाव संगमनेरचं निश्चितपणे देशात मोठं नाव राहील आपल्या विद्यापीठाचं, असा आपण प्रयत्न करणार आहे. तुमच्या सगळ्यांची साथ त्याकरता मागतो आणि माझे 2 शब्द संपवतो. अमृतवाणीच्या जडणघडणीत शिक्षणाच्या विस्तारात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या प्रगतीच्या वाटचालीत ज्यांचे मार्गदर्शन आणि योगदान सदैव प्रेरणादायी राहिले असे माननीय श्री बाळासाहेबजी थोरात साहेब, आपले मनापासून धन्यवाद. धन्यवाद. आजचा दिवस आपण सर्वांनी केवळ पाहिलेला नाही तर जगलेला आहे. आज आपण एका संस्थेचा इतिहास घडताना पाहिला आहे. या ऐतिहासिक सोहळ्याचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी संस्थेचे व्यवस्थापक प्राध्यापक व्ही.पी. धुमाळ यांना विनंती करते. आज आपण अमृतवाहिनी विद्यापीठाचा उद्घाटनाचा कार्यक्रम अतिशय उत्साहपूर्व असा साजरा केला. हा एक अमृतवाहिनीच्या वाटचालीमध्ये ऐतिहासिक असा सुवर्णक्षण आहे आणि एक महत्त्वाचा टप्पा आपण गाठलेला आहे. आणि साहेबांना मी या निमित्ताने खात्री देतो की साहेबांच्या ज्या अपेक्षा आहेत या विद्यापीठाच्या दर्जाबद्दल वगैरे, त्या नक्कीच आम्ही सर्व स्टाफ पूर्ण करू. या कार्यक्रमासाठी खास आपल्याला उपस्थित असलेले सर्व पाहुणे, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब यांनी जे आपल्याला ह्या विद्यापीठासाठी जे मोठं योगदान दिलं, अतिशय महत्त्वाचं असं कामगिरी त्यांनी बजावली की ज्यामुळं आपल्याला हे विद्यापीठ आज मिळतं आहे, त्याबद्दल साहेबांचे मी प्रथमतः आभार मानतो. त्यानंतर डॉक्टर सुधीरजी तांबे साहेब हे नेहमीच आपल्याला मार्गदर्शक म्हणून राहिलेले आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन आपल्याला कायम लाभतं. त्यांचे आभार. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित ॲडव्होकेट माधवराव कानोडे, लक्ष्मणराव कुटे साहेब, कांचनताई या कार्यक्रमासाठी हजर आहेत, दुर्गाताई, डॉक्टर रोहित दुबे पाटील, रणजितसिंह देशमुख साहेब, जयश्रीताई, मैथिलीताई, जोशी साहेब, विलासराव वरपे, तुळशीराम भोर, के थोरात, अजय फटांगरे, चंद्रकांत कडलक, सीताराम वरपे, उपनगराध्यक्ष नूर मोहम्मद, शर्यूताई, शिंदेसाहेब, गुगरकर साहेब, सर्व अमृत उद्योग समूहामधील पदाधिकारी, अधिकारी आणि अमृतवाहिनी संस्थेतील सर्व प्राचार्य, विभाग प्रमुख, स्टाफ, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी सर्वांचे या निमित्ताने मी आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो.